का शेती व्यवसाय असा आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करतो. म्हणजे एका रुपयाचे 1000 रुपये होऊ शकतात. ते बी 4 महिन्यामध्ये. म्हणजे याच्या इतका फायदेशीर व्यवसायच नाही. विद्यापीठामध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हा सगळ्यात म्हणजे तळातला विषय म्हणून समजला जातो. म्हणजे त्याच्याकडे कोणी फार काही लक्ष देत नाही. शिकवताना नाही कोणी देत आणि विद्यार्थी नाही, शिक्षकही नाहीत. आणि खरं तुम्ही पाहिलं तर ते सगळ्यात वरती असायला पाहिजे. केळीचे वापर म्हणजे 0.1% आहे. म्हणजे नंबर वन उत्पादक असून हां, नंबर 1 उत्पादक असून. असं हे सगळ्यात तुम्हाला पिकामध्ये दिसेल. मग ते तुम्हाला मग मग आंब्यात जगभर आपली ओळख नाही आहे का? काही ओळख नाही. तुमची जे पीक आहेत, ज्याची तुमच्याकडे काही ताकद आहे, त्याच्यामध्येच तुम्ही लक्ष घाला. प्रश्न तर सगळीकडे आहेत. पण त्यातल्या त्यात म्हणजे जसं आता खेळामध्ये 100 प्रकारचे खेळ आहेत. पण तुम्हाला सोयीचा खेळ कोणता आहे, तो तुम्हाला कळायला पाहिजे. तुमची काय हे शरीरयष्टीपासून तर तुमच्या वातावरणानुसार तर तुम्ही निवडाल तर त्यातलं त्यात सक्सेस होण्याचं त्याच्यामध्ये जास्त चान्स आहेत. 4% महिना व्याजाने आम्ही मी प्रत्यक्ष पैसे घेतले होते आणि आज तर आम्ही 3.5% वार्षिक दराने सह्याद्रीमध्ये आम्ही भांडवल वापरतो. नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत, ज्या व्यक्तीने शेती आणि शेतीच्या पुढच्या सगळ्या गोष्टी यात खूप मोठं काम उभं केलेलं आहे. खरं तर आजपर्यंत म्हणजे आपल्याला हा अनुभव आहे की शेतकरी आंदोलनासाठी एकत्र येतो, मोर्चासाठी एकत्र येतो किंवा कुठल्या मागण्यांसाठी एकत्र येतो. पण असं खूप कमी वेळा घडतं की शेतकरी आपला माल विकण्यासाठी, आपल्या मालाच्या प्रोसेससाठी किंवा आपल्या मालाच्या निर्यातीसाठी एकत्र येतो. असं असं तो नेतृत्व उभं राहत नाही. पण विलास शिंदे, नाशिकमधल्या सह्याद्री फार्मचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले विलास शिंदे आज आपल्यासोबत गप्पा मारत आहेत. त्यांनी या क्षेत्रात खूप मोठं काम केलं. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगायला आनंद म्हणजे मी बघतोय सकाळपासून की मंत्रालयात एवढे शेतकरी येतात की नाही मला माहीत नाही, पण सह्याद्री फार्म्समध्ये विलास शिंदेंनी उभं केलेलं ह्या काम बघण्यासाठी दररोज किमान 300 लोक, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, हे बघायला, इथे शिकायला किंवा हे सगळं समजून घ्यायला येतात. तर आज हे लोक का येतात, या लोकांना का उत्सुकता असते, हे सगळं आपण त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं की ही सह्याद्री फार्म्स सुरू करावं, ही डोक्यात कधी आलं? खरं तर म्हणजे मी कॉलेजमधून बाहेर पडलो 95ला. तर तेव्हाच एक आपल्या सगळ्या शेतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काम आपल्याला पूर्ण वेळ करायचं आहे, ही तर स्पष्ट दिशा होती. आणि करताना थोडंसं जे काही आहे ते एक संस्थात्मक स्वरूपामध्ये काम असावं, असं पण तेव्हा सुरुवातीपासून कल्पना होती. पण मग मी तेव्हा माझ्याकडं जे काही थोडंसं आदर्श कल्पना होतं, तर ते एक स्वयंसेवी संस्था उभी करणं. कारण मी तेव्हा थोडा राहुरी विद्यापीठात शिकत असताना राळेगणला जाणं, तेवढं अण्णांबरोबर तेव्हा काही वेळ बी काही देणं आणि मी कॉलेजच्या दिवसामध्ये काही एक आपल्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये इंटर्नशिप पण 1 महिना केलेली होती. त्यामुळं मग तसं त्या माध्यमातून एक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून असं ग्रामविकासाचं काम करायचं, अशी ती कल्पना होती. आणि तेव्हा एक NGO स्थापनाही आम्ही केली होती. आणि पण ते पुढचं जे एक 4-5 वर्षाच्या पिरियडमध्ये थोडंसं काही स्पष्टता येत गेली. त्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण एक चिंतन करू शकतो किंवा आपण काही विचार मांडू शकतो. पण प्रत्यक्ष कृती करायची आहे आणि खरोखर बदलायचं आहे, तर त्याला मर्यादा आहे. कारण शेवटी तिला एक संस्थेला म्हणून काही ताकदच नसते स्वतःची. ती कोणावर अवलंबून असते. म्हणजे मी कोणाकडून तरी डोनेशन घेतलेत आणि त्याच्यावर अवलंबून मी काहीतरी काम केलं. तर याला मर्यादा आहे हे पहिल्या 4-5 वर्षातच लक्षात आलं होतं. दुसरं जे काही शेतीविषयी जे काही कल्पना होत्या कॉलेजला असताना आम्ही डिग्री 4 वर्ष घेतली ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची. त्या निमित्ताने मग आपल्याला खूप कळतं शेती असं थोडंसं जे काही मग तुमचं थोडे एम-टेक झालंय. हां, म्हणजे बी-टेक झाल्यानंतर मग 95 नंतर 2 वर्ष एम-टेक केलं. पण ते जे काही कॉलेजच्या दिवसाचे भ्रम आहेत, ते उतरायला लागलेत प्रत्यक्ष शेती आणि किंवा प्रत्यक्ष फील्डवर काम करायला लागल्यावर. आणि त्याच्यामध्ये हे लक्षात यायला लागलं का शेतीचा प्रश्न म्हणजे फक्त पाण्याचा प्रश्न नाही आहे. का पाणी नाही म्हणून लोकांना वाटतं पाणी मिळालं का बा शेतीचं मग आमचं सोनं होईल. पाणी आल्यानंतर बी लोकांचं रडगाणं चालूच आहे ते. नंतर पाण्याचा प्रश्न नाही तसंच आता मग कोणी म्हणतं भांडवलाचा प्रश्न आहे का? तो बी भांडवल असूनही लोकं रडतात असे आहेत. नंतर मग मार्केटच्या बाजूला बघावं तर मार्केटचं सगळ्यांनाच माहिती आहे की मार्केटमध्ये प्रश्न आहेत. पण एखाद्या वस्तूला खूप चांगली किंमत मिळाली म्हणजे प्रश्न सुटले असे नाही. तर प्रश्न जर पाहिले तर असे एकात एक गुंतलेले आहेत. तो एक प्रश्न नाही आहे. एका वेळेस ते 10-20 प्रश्न असे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि
आपल्याला बऱ्याचदा ते म्हणजे हत्तींनी 7 आंधळ्याचं जशी गोष्ट आहे बरोबर. तसं ते बरंचसं एका अँगलने बघतो तसं त्याला तो प्रश्न वाटतो. तसं नाही तर तो एकमेकांमध्ये गुंतलेला आहे आणि शेवटी जर पाहिलं तर शेती फायदेशीर होत नाही हा प्रश्न आहे. ती तोट्यात होतेच. तोट्याचे कारणं खूप आहेत. तर हे 7-8 वर्षाच्या काळामध्ये लक्षात येत गेलेलं होतं स्वतःच्या अनुभवातून पण ते कारणं आणि समजून घेताना म्हणजे पहिले मला मुद्दाम वाटतं, की शेतीत किंवा कृषी विद्यापीठात शिकलेली फार कमी लोक पुन्हा शेतीत येतात. म्हणजे आत्तापर्यंत तर खूप काळापूर्वी पण स्पर्धा परीक्षेसाठीच कृषी विद्यापीठात गेलेले बरेच लोक होते. म्हणजे हो. अशी स्थिती होती. म्हणजे यामुळे कदाचित शेतीचे प्रश्न तसेच राहिले असतील असं मला वाटतं, की हे पदवीधर वस्तुती आहे. लोक म्हणजे आता आपण एकीकडे म्हणतो का जे 4 वर्ष, 6 वर्ष विद्यापीठात काढले म्हणजे थोडक्यात ते काही त्या शेती क्षेत्रात तज्ञ झालेत. हं, आता तज्ञ झाले तर साहजिक आहे त्याच्यावर जास्त जबाबदारी आली प्रश्न सोडवण्याची. हं, सर्वसामान्य माणसापेक्षा हे तर नैसर्गिकच तसं म्हटलं जबाबदारीचाच भाग आला. पण ते जात नाही त्या क्षेत्रामध्ये, ही पण वस्तुती आहे. हं. 95-96चा म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशनचा तो पिरियड होता, तेव्हा तर आमचा राहुरी कृषी विद्यापीठामध्ये त्या कॅम्पसमध्ये तुम्ही आलेत आणि कोणत्याही लायब्ररीत जा, नाही तर एखाद्या क्लासरूममध्ये जा, नाही तर कुठेही जा. तर तिथं पुस्तक मुलांच्या हातात पाहिलं तर ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं पुस्तक असायचं. आणि हं. 99.99% मुलं स्पर्धा परीक्षेचा स्पर्धा अभ्यास परीक्षा. करतात. एम-पी-सी-ला ते एम-एस-सीला आहेत का ते बी-टेकला आहेत. असं चित्र होतं. म्हणजे ती किती दुर्दैवी आहे, की शेती ही गोष्ट सरकारी नोकरीसाठी लोकांनी म्हणजे शेतीचं शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण पुढे काही कामी आलं नाही. बरं त्याच्यातून चांगली एक गोष्ट अशी झाली असती, की इतके अधिकारी कृषी क्षेत्रातलं शिक्षण घेऊन आलेत. म्हणजे आज ते अधिकारी पण आहेत. तरीसुद्धा शेतीचे प्रश्न सुटले नाहीत. नाही आता खरं तर म्हणजे गुंता कसा आहे का, तर व्यक्ती म्हणून जर पाहिला म्हणजे तो कृषी पदवीधर आहे हं, आणि तो समजा उद्या ऑफिसर झाला, सगळं झालं. पण तो त्याच्या स्वतःचा त्याच्या जे काही फॅमिली तो स्वतः याच्या भोवतीच तो गुरफटलेला आणि त्याच्या भोवतीच आयुष्य चाललं असंच होतंय ना. हं, हं. विषय कृषीचा आहे, तर तो पदवीधर झाला आहे, तर म्हणून त्याची आता त्याच्याविषयी जबाबदारी आहे. नैतिकदृष्ट्या त्याने त्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, त्या क्षेत्रातले प्रश्न सोडवले पाहिजे, हे म्हणणं आणि प्रत्यक्ष तो व्यक्तीचं त्याचं स्वतःच्या जे काही प्रपंच आहे, त्याच्यामध्ये तो गुंतून जाणं, हे तर आता जे काय आहे ते आपण बघतोय सगळीकडेच हे घडतंय. पण तुम्ही आता शेतीतूनच सुरुवात केलेली आहे. म्हणजे तो अनुभव कसा होता? म्हणजे नाही माझी स्पष्टता होती. म्हणजे मी ॲक्चुअली राहुरी कृषी विद्यापीठात ॲडमिशन घेतानाच स्पष्टता होती, का मी कशासाठी कृषी विद्यापीठात जातोय. मी 12वी नंतर एकच फॉर्म भरलेला होता. म्हणजे त्यानंतर म्हणजे मी दुसरा फॉर्मसुद्धा भरलेला नव्हता. कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं हे पण स्पष्ट होतं. कॉलेज झाल्यानंतर काय करायचं हे स्पष्ट होतं. त्यामुळे काही विद्यापीठात गेलो आणि तिथं एम-पी-सीचं वातावरण म्हणून आपण त्या मार्गे जावं असं काही कन्फ्युजन नव्हतं. क्लॅरिटी होती. आपण 4 वर्षे डिग्री घेतल्यानंतर पुढं काय करायचं. त्यामुळं मी काही त्या वाटेला जायला फार असं काही म्हणजे कारण पडलं नाही. आणि त्याचबरोबर म्हणजे स्पष्टता असल्यामुळे जरी मग मधल्या काळामध्ये 7-8 वर्ष बऱ्यापैकी फटके खाल्लेत. भरपूर म्हणजे कठीण तसा काळ होता तो. पण तरी पण स्थिरता होती. कारण मला काय करायचं याविषयी स्पष्ट होते. इतर लोकं आता चालले या वाटेने एम-पी-सीच्या किंवा सरकारी नोकरीच्या म्हणून आपण त्या वाटेला जावं असं काही मनामध्ये काही कुठं काही शंका नव्हती. पण सुरुवातीला शेती केली तेव्हा काय म्हणजे लगेच पदवीधर माणसाने येऊन शेती केली, की ते त्याचा काय अनुभव होता, की पदवी नाही आणि ते तर शेती? होतंच म्हणजे ते आहेच आता का म्हणजे शिक्षण म्हणजे डिग्र्या घेणं म्हणजे काय घेतो एक लेबल घेतो. आपण ते ज्ञान घेणं आणि माहिती घेणं म्हणजे ते माहिती असेल बा आणि ज्ञान हे ॲक्चुअली प्रत्यक्ष अनुभवातून कृतीनुसार येतं. तर ते तर त्या प्रकारेच घडलं माझ्या बाबतीत पण. म्हणजे तसा कॉन्फिडन्स भरपूर होता, की आपण आता डिस्टिंक्शनमध्ये डिग्री घेतली, क्लॅरिटी आहे, आपल्याला या क्षेत्रातच काम करायचं आहे, पॅशन होतं, हार्डवर्क करायची तयारी होती, सगळं होतं. पण शेवटी त्याला जे काही आहे म्हणजे त्या क्षेत्राचं जेवढं खोलीचं ज्ञान पाहिजे ते नव्हतं. आणि खास करून जे काय आहे ना, का शेती व्यवसाय म्हणून त्याचे जे प्रश्न आहेत, तांत्रिक अर्थाने आता रोग कसे नियंत्रण करावं, कसं कीड कशी नियंत्रण करावीत किंवा एखादं काही एक फार्म मेकॅनायझेशनचा विषय अशा अर्थाने ते वेगळा विषय आहे. पण ओव्हरऑल शेती एक व्यवसाय म्हणून करायचा आहे, तर मग थोडक्यात एक अंतर्पूर्ण झाला ना, की उद्योजक झाला. त्या प्रकारचे कुठे शिक्षण विद्यापीठात देतात. आणि उलटं तर जर तसं पाहिलं जातं विद्यापीठामध्ये ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्स हा सगळ्यात म्हणजे तळातला विषय म्हणून समजला जातो. म्हणजे त्याच्याकडे कोणी फार काही लक्ष देत नाही. शिकवताना नाही कोणी देत आणि विद्यार्थी नाही, शिक्षकही नाहीत. आणि खरं तुम्ही पाहिलं तर ते सगळ्यात वरती असायला पाहिजे. म्हणजे विद्यापीठात असा विषय आहे ॲग्रीकल्चर इकॉनॉमी. आहे म्हणजे सगळ्या सब्जेक्टपैकी ना तो पण एक सब्जेक्ट आहे. पण त्याला काही फार उठाव नाही. लोकांचे रोग नियंत्रण, कीड नियंत्रण, वॉटर मॅनेजमेंट हे विषय जास्त महत्त्वाचे वाटतात. ते आहे महत्त्वाचे. पण शेवटी सगळं कशासाठी चाललं तर ते इकॉनॉमी. इकॉनॉमिक्स आता शेती हा व्यवसाय आहे. हा काही म्हणजे आता समाजसेवा म्हणून तर कोणी शेती करत नाही ना, का बा अन्नदाता म्हणून माझ्या देशासाठी जबाबदारी आहे. आणि तो व्यवसाय फायदेशीर झाला तर तो कोणताही व्यवसाय फायदेशीर असेल तर तो पुढे जातो.
नाही तर तो बंद पडतो किंवा मग अटकून जातो. म्हणजे असं एक खूप निरीक्षण आहे, लहानपणापासून बघत आलो मी, की शाळेत वडील काय करतात असं विचारलं, की शेतकऱ्याच्या मुलाला तो जरा एक थोडा कॉम्प्लेक्स असतो, की शेतकरी म्हणून सांगण्यात. म्हणजे भले चप्पलचं दुकान असेल, तो पोरगा थाटात सांगतो, माझ्या वडिलाचं दुकान आहे, माझ्या वडिलाचं हे आहे. पण शेतकरी स्वतःला तो उद्योजक समजत नाही. त्याला तो आपला व्यवसाय असं वाटत नाही. बऱ्याचदा ते कमीपणा पण वाटायला लागतो. ती ही का कॉम्प्लेक्स निर्माण झाला असेल हा? नाही मुळात आपण कधीच आहे ना, म्हणजे जर आपण मागचा जर एवढा 400-500 वर्षाचा इंग्रज आल्यापासूनचा म्हणा, त्याच्या आधीचं सोडा, त्याच्या हं, त्या आधुनिक काळामध्ये जरी पाहिलं, हं, तरी पण त्या काळामध्ये कधीच असं शेतीला आपण म्हणजे सरकारने नाही आणि त्या शेतीमध्ये क्षेत्रातील लोकांनी किंवा ते बाहेरचे कोणी असेल, कोणी काही विचारवंत असतील, कोणी त्याला शेतीला व्यवसाय म्हणून असं काही त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन नाही आणि तसं त्याला काय पॉलिसी म्हणा, हं, त्या बी तशा कधी डिझाईन केल्या नाहीत. आता शेतीला शेतकऱ्यांना खूप सवलती आहेत या नावाखाली. म्हणजे शेतकऱ्यांना पाणी मिळतंय, डॅम त्यांच्यासाठी बांधले आहेत आणि किंवा मग वीज मोफत दरात आहेत किंवा मग इन्कम टॅक्स नाही. हे सगळं म्हणजे थोडक्यात ॲग्रीकल्चर एक वेलफेअर ॲक्टिव्हिटी असल्यासारखं आणि हं, त्याला तसं मग काहीतरी असं द्यायची गरज आहे बा. हं, आता खरं तर वेलफेअर म्हणण्यापेक्षा त्याला जर शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळालेत किंवा हं. त्याला हातात आलेत, त्याचा तो खर्च करेल ना. मग इतर व्यवसायाला जर तुम्ही बघता तसंच आहे आणि 2 पैसे जास्त आले तर त्याच्यावर तुम्ही टॅक्स मागितला तो का नाही म्हणणार आहे का? बरोबर. नाही, शेतकऱ्याला वीज मिळाली तर शेतकऱ्याला बिल भरायला काहीच अडचण नाही. जर ती दिवसा मिळाली तर अजूनच अडचण नाही. तो तर साहजिक आहे ना. एक व्यावसायिक अर्थाने जर पाहिलं, मला तुम्ही एखादी सर्व्हिस देत असाल तर ती गुणवत्तापूर्वक देत असाल तर मी तुम्हाला देईल ना त्याचे पैसे. हं. तुम्ही ती तुकड्या-तुकड्यात मला एखादी हे देतायत, एखादी सर्व्हिस देतायत आणि वरून परत तुम्ही मला हे करतायत, मग अपेक्षा करता काही, तर मग तो प्रश्न तयार होतोय. लोकांचा शेतकऱ्याचा सगळा विषय तिथे आहे आज. म्हणजे आत्ता आपण बोलताना म्हणजे बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना ज्यांना याबद्दलची माहिती नसेल कदाचित, तर सह्याद्री फार्म ही जी सह्याद्री फार्मर्स कंपनी आहे, ह्या कंपनी जवळपास 20,000 शेतकरी इथे सभासद आहेत, जोडले गेलेले आहेत. हे काय काम, कसं काम चालतं आणि ते त्याविषयी जरा आपण ते म्हणजे मी आता सुरुवातीचा जो मुद्दा सांगत होतो, की ते अनुभवातून जे थोडंसं शहाणपण येत गेलं, की शेती व्यवसाय म्हणून फायदेशीर व्हायचा असेल, तर एकट्याच्या पातळीवर मर्यादा आहेत. हे मला माझ्या 17 वर्षाच्या अनुभवातून चांगलं समजलेलं होतं. हं, आणि दुसरीकडे एक होतं, की मग आता जे काही घडावं शेतीमध्ये तर सरकारने करावं अशी अपेक्षा असते. त्यामुळे सरकारच्या विरुद्ध जे काही आंदोलनापासून तर सगळं नाशिक जिल्हा तर त्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे सगळे शेतकरी संघटनेचे आंदोलन तिथं झाली सुरुवात. शरद सगळी जोशी. विचारसरणी तिथं तयार झाली. ती मांडली गेली. लोकांनी सगळं पाहिलं. पण त्या काळामध्ये म्हणजे मी कॉलेज शिकत असताना आम्ही तो पाहिला होता आंदोलनाचा सगळा याचा बी म्हणजे मोठा त्याचा वैभवाचा काळ बी नंतर उतरणीचा काळ बी. का भ्रमनिरास झालेला. का आंदोलन करून बी प्रश्न सुटलेले नाहीत. 80चं पहिलं कांद्याचं आंदोलन आणि त्यानंतर बी कांद्याचा प्रश्न तिथंच आहे. तशाच प्रकारची सिच्युएशन आहे. मग त्याच्यामध्ये जरा व्यक्तिगत पातळीवर मला जे दिसत होतं का म्हणजे सरकारकडून अपेक्षा करणं आणि किंवा सरकारवर भांडणं हा मार्ग थोडासा व्यक्तिगत पातळीवर मी पण काही फटके खाल्ले होते. कॉलेज असताना आंदोलनाच्या निमित्ताने कॉलेजच्या जेल-बिल पाहिलेले होते. प्रश्न काही सुटलेले नव्हते आणि इथे नाशिक जिल्ह्यात आमची तशीच परिस्थिती. मग सरकारच्या विरुद्ध आणि त्या मार्गाने जायचं हा मार्ग नाही आहे. दुसरा व्यक्तिगत पातळीवर मार्ग आहे. तर मग मधला काय आहे तर संघटित होऊन आपली एक व्यवस्था उभी राहू शकते का जिथे प्रश्न सोडेल असे. तर हे सहकाराचं एक सूत्र म्हणजे ते निमित्त म्हणजे अमूलच्या निमित्ताने ते अजून स्पष्ट झालेलं होतं आणि एक चांगल्या पद्धतीने काही सहकारी संस्थांचा एक जो काही वारणाचा, गोकुळचा अनुभव, तर हे जर दुधामध्ये शक्य होतंय, तर मग आपल्या पिकात व्हायला पाहिजे. अशी एक विचारसरणी त्या काळात तयार होत गेली होती आणि थोडंसं एक लक्षात येत गेलं होतं, की आपल्याला म्हणजे शेतीमध्ये यशस्वी व्हायचं म्हणजे काय? तर कच्च्या मालाच्या उत्पादनापासून तर प्रक्रियेपासून तर ग्राहकापर्यंत ही सगळी साखळी उभी राहिली पाहिजे आणि साखळी परत ती आपल्या स्वतःच्या ताब्यात असायला पाहिजे. म्हणजे सह्याद्री फार्म सुरुवात कशी झाली मग? लोक कसे जोडले गेले? ही म्हणजे हा बेस सगळा तयार झालेला होता. तर त्यामध्ये मग अजून स्पष्टता मला जी आली, की हे आपण एक कोणत्या पिकाभोवती तरी पहिलं आपण उभा करायचा प्रयत्न केला पाहिजे. जनरल बोलू नये. शेती म्हणजे एकदम तुम्ही त्याला जनरल शब्द झाला. पण शेतीमध्ये परत पीक म्हणून परत वेगवेगळे प्रश्न आहेत आणि वेगळे आहेत. त्या त्या भागाची आणि पिकं. अमूलसारख्या किंवा दूध क्षेत्राच्या ज्या संस्था त्यांनी पाहिलं तर एक फक्त दूध एकच दूध. त्याच्याभोवती सगळी संस्था, त्याच्याभोवती सगळी व्यवस्था उभी करायचा प्रयत्न केला. मग मला एक 8-10 वर्षामध्ये मी भरपूर प्रयोग केला. त्याच्यामध्ये एक कळालं की आपल्या भागात जे उत्पादन आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्या आधीच्या 2-3 पिढ्यांनी कामं केलेलं आहे. म्हणजे पार्श्वभूमी आहेत, एक आहेत. तर त्याच पिकामध्ये आपण मूल्य साखळी अशी पूर्ण एंड टू एंड उभी करायचा विचार करायला पाहिजे. मग तो द्राक्षामध्ये मग तो प्रयत्न मी 2004ला करायचा सुरुवात केली. आणि तेव्हा छोटा ग्रुप एक आम्ही 10 शेतकऱ्यांचा ग्रुप मी माझ्या आडगाव आमचं जे मूळ गाव आहे. तर त्या गावामध्ये थोडासा गट तयार करून आणि तो द्राक्षाचं स्वतः आपण सगळे उत्पादन करतो आणि आपण विक्रीपर्यंतचं काम करू. तर असा एक छोटासा प्रयत्न 2004ला
तो केला. 2004 ते 2010 पर्यंतचा तो सगळा प्रवास होता आणि त्या निमित्ताने जग बघायचा एक सगळा तो म्हणजे कालखंड होता. कारण द्राक्ष हे पीक असं आहे, पुऱ्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकमेव असं पीक आहे का जे जिथं शेतकरी स्वतः पिकवतोय आणि ते युरोपच्या बाजारापर्यंत, ग्राहकापर्यंत आहे त्या याच्यामध्येच, त्याच स्वरूपामध्ये. म्हणजे शेतामध्ये जसे द्राक्ष तसे त्या ग्राहकापर्यंत घेऊन जातोय आणि त्यामुळं ग्राहकाला समजून घेण्याची प्रक्रिया द्राक्षामध्ये एक्सपोर्टच्या जास्त निमित्ताने जवळ. झालेली होती. आणि त्यामुळे जग काय आहे, जगामध्ये ग्राहक कसा विचार करतोय, सुपर मार्केट कसं विचार करतायत, फूड सेफ्टी स्टँडर्डचा काय विचार आहेत, याचा एन्व्हायर्नमेंटल सायन्सचा काय विषय आहेत, हे बरंच काही शिकवणूक झाली होती. 2004 ते 2010च्या पिरियडमध्ये ही सगळी जी पार्श्वभूमी झाली, ती मग अधिक स्पष्टता करत गेली. हं, हं. आणि हे जर म्हणजे मूलभूत म्हणजे असं आपल्याला जर शाश्वत काम उभं करायचं आहे, तर संस्था एक भक्कम संस्था उभी राहिली पाहिजे आणि ती संस्था आपल्या या मूल्य साखळी उभी करायला तिचं पूर्ण या व्हिजन असायला पाहिजे. मग 2010ला सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ती प्रत्यक्ष अस्तित्वात आली. पण 2010 कसा पासून विश्वास आता ठेवायला कसा लोकांनी सुरुवात केली? म्हणजे प्रत्येक पहिल्यांदा शेतकरी जोडला जाणं किंवा त्याच्यात काय तुम्ही पहिले तर तसं 2004 ते 2010चा हा पिरियड म्हणजे इन्क्युबेशन पिरियड सारखाच होता. मग त्या फेजमध्ये म्हणजे व्यक्तिगत पातळीवर माझी पण परीक्षा होती. सगळ्या जे काही कल्पना होत्या त्याची परीक्षा होती आणि त्याचबरोबर जे काही एकमेकांचा एकत्र असे संस्था उभी राहिले, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं भलं आहेत. हे प्रत्यक्ष ते अनुभवाचा बी तो एक काळ होता. लगेच काय कोणी आज भाषण दिलं तर लगेच कोणीतरी आलं आणि लगेच सगळं संस्था उभी राहिली असं काही झालं नाही. तसं 6 वर्षाचा काळ म्हणजे भरपूर मोठा काळ होता. आणि त्या 6 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या प्रकारची सिच्युएशन पाहिल्या. मग बऱ्याच म्हणजे वेगळ्या-वेगळ्या म्हणजे जसं 2004-5 ला पहिल्याच वर्षी माल युरोपला माल पाठवला, रिजेक्ट झाला. त्याच्यामुळे नुकसानी झाल्या. म्हणजे त्याच्यापासून आता तर हे असतं की आज विलास शिंदेंना बघणाऱ्या माणसांना असं वाटतं की केवढं मोठं साम्राज्य उभं केलंय, काय यशस्वी माणूस आहे. पण ही अशा गोष्टी असं अपयश पण पाहिलेलं असतं माणसाने. हा प्रसंग जरा तुम्ही तरुण पिढीला समजावता की काय नेमकं नुकसान झालं होतं? 2004 ते 2010 ची ही द्राक्ष निर्यातीच्या निमित्ताने जग बघण्याची जी फेज होती आणि त्याच्या आधी 95 2004 ची. तर ही जवळ-जवळ 95 2010 म्हणजे 15 वर्ष मी फक्त आयुष्यामध्ये अपयश का अपयश असंच बघत गेलो. 15 वर्ष. 15 वर्ष सातत्याने. आणि म्हणजे 95ला मी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडलो, तर कॉन्फिडन्स होता आणि म्हणजे आपण लाथ मारू तिथं पाणी काढू, असं सगळे म्हणजे सगळ्या कल्पना वगैरे सगळं होतं. आणि मी सहज त्यामुळे म्हटलं काय आता एक प्रयोगादाखल म्हणून सांगतो. ₹50,000 मी व्याजाने घेतलेत, 4% व्याजाने. हं. कॉलेजला म्हणजे मी एम-टेकलाच होतो आणि आता तेव्हा तर काही बँक लगेच उभं करायचा विषय नव्हताच. बाहेर पडल्या ग्रॅज्युएटला कोण देईल आणि घरच्यांचं काही तेव्हा शेती करण्याविषयी फार काही मला सपोर्ट नव्हता. तर कॉलेजच्या शेजारीच आम्ही भाड्याने जमीन घेतली आणि 3 महिन्याचं पीक आहेत आणि तेव्हा त्या 3 महिन्यामध्येच पैसे आपण डबल होऊन जातील. आम्ही ते स्वीटकॉर्नचं क्रॉप घ्यायचा विषय झाला होता आणि ते अपेक्षित होतं की 5 टन माल निघेल आणि ते जे काही ₹50,000 मी घेतलेले 2 एकरसाठी, तर त्याच्यातून त्या 5 टन एकरी म्हणजे 2 एकरामध्ये 10 टन, तर आपल्याला ते त्याच्यामध्ये जवळ-जवळ एक एक ₹1,50,000 मिळून जातील. असं सगळं गणित मांडून आम्ही सगळं केलं आणि 4% व्याजाने पैसे म्हणून ते घेतले. प्रत्यक्षात मका आम्ही जी पेरली आणि नंतर तिथं त्या शेतामध्ये पाणी भाड्याची जमीन होती. त्यामुळे त्या शेतकऱ्याची विहीर जी होती, ती थोडीशी अशी जरा म्हणजे अर्धवट विहीर होती. तो आपला धरणग्रस्त शेतकरी होता. त्यामुळे त्याची ओढाताण होते. तर त्यांनी पाणी विहिरीला जरा जास्त लागण्यासाठी त्याने आम्हाला विनंती केली, की तुम्ही मला पैसे ॲडव्हान्स देऊन टाका आणि ते पैसे मी विहिरीच्याच कामाला वापरतो. म्हणजे ते पाणी तयार होईल ते परत मक्याला मिळत म्हणजे दोघांना बी योग्य होईल. योग्य वाटलं म्हणून आम्ही केलं आणि मका पेरली, सगळं झालं. पैसे देऊन टाकले. त्यांनी विहिरीचं काम चालू केलं. प्रत्यक्ष ते सगळं खर्च करून त्याला विहिरीला काही पाणी लागलंच नाही. आणि इकडं मका ती अर्ध्यावर येऊन गेलेली होती. ते 5 टन मका निघायच्या ऐवजी 1च टन निघाली. आणि जे काही अपेक्षित केलं 1,50,000 ते 1,50,000च्या ऐवजी ₹15,000 झाले. ₹35,000 उलटा तोटा झाला. अरे आणि ते पहिलाच म्हणजे फटका. आणि कॉलेजला असतानाच मला ₹2,000 व्याज चालू झालं महिन्याला. बापरे! म्हणजे जेव्हा माझ्याबरोबरच्या मित्रांना त्यांना ₹2,000 पगार मिळत होता आणि मला ₹2,000 व्याज द्यायचं चालू झालं. तर तिथून जे चालू झालं, तर नंतर आम्ही तसे म्हणजे मग ते जवळ-जवळ 10-12 वर्ष तुम्ही असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फटके मग पुढे वेगळ्या काय केलं त्याच्यानंतर तुम्ही? नाही मग तिथं चालू झालेलं तो खड्डा तयार झाला पहिला. म्हणजे कमवलं तर काही नाही, उलटा खड्डा तयार करून घेतला. मग आता ते खड्डा भरायचा कसा? तर मग आता दुसरं काहीतरी करावं लागेल. उद्योग काहीतरी करावा लागेल. कारण असं काही नोकरी करून तर काही आता असं होणारच नाही. मग मी दुसरा प्रयत्न मग तेव्हा मी स्ट्रॉबेरी लावायचा प्रयत्न केला. एक आमच्या जेव्हा मग जमीन काही पडलेली जमीन होती. ती जमीन तयार करून काही अशी जुगाड पद्धतीने काही ड्रिप हे करून त्याच्यामध्ये परत तसंच जे काही यील्ड अपेक्षित होतं.
ते अपेक्षित यील्ड आलं नाही. पण तरी तुलनेने ठीक आहे, म्हणजे थोडा त्या रेट चांगले होते म्हणून त्या तोड मिळवणी झालीत. मग पुढचा एक याचा विषय होता आम्ही आपल्या कॅबेजचा विषय. पूर्ण सगळी तयार झालेली कोबी. आमच्या नाशिकच्या आजूबाजूला शहराच्या जवळ असल्यामुळे हे पालेभाज्यांचं आमचं रेग्युलर शेती होती आजूबाजूला. म्हणजे पूर्ण कोबी तयार झालेली. हार्वेस्टिंगला आलेले आहेत आणि मार्केट एवढं पडलं, की त्या मार्केटमध्ये म्हणजे आडगाव म्हणजे आमचं गाव तसं मार्केट कमिटीपासून फक्त 5 किलोमीटर आहे. पण तेवढं 5 किलोमीटरचं ते घेऊन जायचं आणि बाजारामध्ये ते तिथं उभा करायचा लिलावाला. तर जे भाडं ते वसूल होणार नाही, इतकी पडलेले होते रेट. मग ती तयार झाल्यानंतर त्याला रोटावेटर लावून ती हे करून टाका बा. तिला पूर्ण खत करून टाका. हा त्यातल्या त्यात फायद्याचा विषय होता. म्हणजे सगळा खर्च करून तयार झालेला आता हे याला हार्वेस्टिंग करायचं आहे आणि रोटावेटर घालून त्याला त्याला म्हणजे पूर्ण हा कुजवलं. किती निरीक्षण, म्हणजे शेतीविषयी लोक बोलतात, खूप असं कविता लिहितात किंवा फार शेतीचं मोठमोठी भाषणं करतात. पण एक माणूस कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा मका घेतो, त्याच्यात एक खूप मोठा फटका बसतो. त्याच्यानंतर पुन्हा एक वेगळा प्रयोग, स्ट्रॉबेरी, पुन्हा गोबी, म्हणजे आणि ही घरापासून 5 किलोमीटर असलेल्या मार्केटमध्ये नेण्याचा खर्च पण परवडत नसेल शेतकऱ्याला त्या. तर ही केवढ्या मोठ्या आव्हानांना तोंड देत शेतकरी उभा राहत असतो किंवा जगत असतो. हे साध्या 3 उदाहरणावरून लक्षात येतं. नाही म्हणजे आता मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ना, की एक प्रश्न नाही आहेत. प्रश्नाची मालिका आहे. म्हणजे ते 10 तोंडाच्या रावणाशी लढण्यासारखं खरं तर शेतकऱ्याचं आयुष्य आहे. म्हणजे एका वेळेस तो एक प्रश्नाला वाटतं की हा महत्त्वाचा प्रश्न हा सुटला म्हणजे भलं होईल बा. पण तो सुटतो तर दुसरा उभा असतो. 9 सुटला तरी एक जिवंतच असतो. आणि ती साखळी संपत नाही आणि त्याला एकट्याला सगळ्याला त्याला त्या रावणावरला पुरून उरायचं, तर मर्यादा येऊन जाते. तर असा सगळा हा सापळा आहे. म्हणजे कळतं सर्व. अरे आपल्याला हे एवढे सगळे जे आहे ना प्रश्न सगळे सोडवायचे. म्हणजे ते रामाची पण गोष्ट, वानर सेना त्यांनी सोबत घेतली होती. हे लहानपणापासून ऐकायचं आणि लढायचं एकट्यानेच शेवटपर्यंत. ती एकत्र येण्याची प्रेरणा पटकन येत नाही. म्हणजे आता त्या ह्याचं गोबीचं झालं, त्याच्यानंतरचा काय प्रयोग होता मग? नाही मला मग तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी म्हणजे हे जे काही आपली सगळी पिकं आहेत, हे नाशवंत पिकं आहेत. त्यामुळे अपडाऊन होत आहेत किंवा नुकसानी होत आहेत. त्याच्या परत या सगळ्या फळभाजीपाला पिकामध्ये सरकारचा हमीभावी कल्पना नाही आहेत. तर हे सगळ्या विषयामध्ये आपल्याला काही जोड व्यवसाय जर केला तर जरा थोडी स्थिरता येईल बा. बऱ्याचदा आता आम्ही कृषी पद्धतीवर सल्ले बी देतो ना शेतकऱ्याला, की बा त्यांनी मुख्य पिकाबरोबर 2 कोंबड्या सांभाळायला पाहिजेत, 2 गायी सांभाळायला पाहिजेत. असं तसं उत्पन्नाची अजून साधनं. त्यामुळे तसं प्रकारचं मी बी आपला जोड व्यवसाय करायला पाहिजे म्हणजे जरा स्थिरता राहील बा. त्याच्यामध्ये तुलनेने बाजार स्थिर आहे बा. म्हणून मग मी थोडा दूध व्यवसाय करायचा विषय. मग म्हशीचा गोठा मी उभा करायचा प्रयत्न केला. खरं तर तेव्हा म्हणजे जे एम-टेक डिग्री घेते आणि काय करतोय मुलगा तर बा म्हशीचा गोठा आहे. तर थोडासा याचा चेष्टा-मस्करीचा विषय झालेला होता. पण मला आपलं म्हणलं ठीक आहे, पण जे काय आहे ते आपण कष्टाचं प्रामाणिक काम करतोय. त्याच्यामध्ये काय लाज बाळगायची आहेत आणि जे आहे ती गरज आहे शेतीच्या व्यवसायाला जर हे असेल, आपला दुग्ध व्यवसाय असेल तर दोन्ही होतं. खत मिळेल इकडे, दुसरीकडे दुधाचं एक शाश्वत उत्पन्न मिळेल. ते करायचा प्रयत्न केला आम्ही. म्हणजे डेअरीचा म्हशीचा गोठा मी सगळा उभा करायचा प्रयत्न केला. सगळं जुगाड पद्धतीने काही शेड वगैरे गोळा करून आणि सुरुवातीला खाट्या म्हशी आणून, कारण भांडवल एवढं नव्हतं आणि त्या म्हशीचं फक्त त्या दुभत्या करायच्यात. 4 महिने तोपर्यंत शेण तयार होईल, त्या शेणाचं वर्मी कंपोस्ट करायचं. असं सगळं ते मॉडेलनी सुरुवात झाली आणि प्रत्यक्ष जेव्हा दूध चालू झालं, म्हणजे ते आमचं जे काही वर्षभराच्या मेहनतीनंतर दूध चालू झालं आणि नेमकं ते अशा वेळेस चालू झालं, की जेव्हा एकदम दुधाचं आहे ना पूर्ण ते जे फ्लड काळ असतो. म्हणजे दिवाळीनंतर बरं तुम्हाला कल्पना असेल का जनावरं जास्त प्रमाणात वितात. नैसर्गिक दूध वाढतं आणि दुसरीकडं खप कमी होतो. कारण थंडीचा काळ चालू होतो. थंडीमध्ये लोकं दुधाचे पदार्थ कमी खातात. दिवाळीनंतर बराच मधला एक काळ असतो का जरा पीठ खाण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे डिसेंबर, जानेवारी पूर्ण मंदीचा काळ तयार होतो. नेमकं त्या काळात मी सापडलो सुरुवात होताना आणि ते मग 2-3 महिन्याचा मंदीचा काळ झाला. म्हणजे ₹16 दुधाचा भाव धरलेला गृहीत कागदावर ₹8 सुरुवात झाली विकायला आणि 3 महिन्यात 4 महिन्यात नंतर फेब्रुवारीमध्ये दूध किंमत वाढली. उन्हाळा जसं चालू झाला किंमत वाढली. पण तोपर्यंत इकडे दूध कमी झालं. दूध. म्हणजे 10 लिटरची म्हैस आहे ती आली 6 लिटरवर. तर ते शेतकरी असणं म्हणजे परत काय? मग आता पुढच्या जनावरांसाठी तर ते भांडवल नाही. अरे! मध्ये सगळा खड्डा पडला आणि हाय त्या जनावराचा खर्च चालू. ते तर जनावर म्हणजे दूध त्याचं कमी झालं, पण शेवटी जेवढं खायचं तेवढं तर खाणारच आहे. त्याचा खर्च तेवढा बरोबर आहे. करणारच आहे. आणि मग तो सापडायचा अटकल्यानंतर मग मला तेव्हा असं वाटलं, की आपण दूध स्वतः विक्रीची म्हणजे कोणावर तरी अवलंबून राहण्यापेक्षा एखाद्या डेअरीवर किंवा आपल्या स्वतःची विक्रीची व्यवस्था उभी करायला पाहिजे. पहिल्यांदा तेव्हा प्रोसेसिंगचा विषय डोक्यात आला. म्हणजे तेव्हा घेतला मी डोळ्यात. पण तेव्हा हे लक्षात आलं, की आपल्या नुसतं एवढं आता हे 50-100 लिटर आपण प्रक्रिया करणार म्हणजे काय? त्याला परवडणारही नाही. त्याला मशीन लावायला परवडणार नाही. आणि तेव्हा नेमके आमचे काही मित्र त्यांना बी जरा थोडंसं आता हा काही करतो तर आपणही काही करावा.
त्यांना जरा थोडंसं म्हणजे असं वाटत होतं एक याला व्यवसाय आता ह्याचा काहीतरी जरा थोडं मार्गी लागला तर आपण याच्या मार्गाने जाऊ. मग असे 8-10 मित्र आम्ही त्यांना बी असे त्यांनी डेअरीचे शेड उभे केले डेअरी फार्मचे आणि एकत्र दूध विकू बा. तर 2000ला सह्याद्री ॲक्चुअली एक छोटा प्रयत्न आम्ही सह्याद्री डेअरी नावाने केला. आणि तेव्हा मग छोटं एक प्रोसेसिंगचं युनिट आणि मग ते सह्याद्री दूध नावाने नाशिकमध्ये विकायला. आता हे सगळं प्रक्रिया व्हायला पाहिजे आणि जोड व्यवसाय व्हायला पाहिजे सगळं झालं. पण जेव्हा बाजारामध्ये प्रत्यक्ष यायला लागलं, ते मग बाजारातले सगळे अनुभव यायला लागले. तेव्हा नाशिकमध्ये 70 डेअऱ्यांचं दूध. तो नेमका त्या काळात असं सगळं ते खाजगीकरणामुळे सगळ्या खाजगी डेअऱ्यांना परमिशन, त्यामुळे कोऑपरेटिव्ह डेअऱ्या, सरकारी डेअऱ्या, खाजगी डेअऱ्या असं 70 एक डेअऱ्यांचं दूध बाजारामध्ये आणि त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ते सगळं दूध शेवटी काही झालं तरी त्याला तुम्ही प्रक्रिया केली तरी 1 दिवसाची 4 दिवस ठेवाल ना, 4 दिवसानंतर खराब होतं. थांबवता येत नाही. ते सगळ्या प्रक्रियेमध्ये ते समोरचे दुकानदार जे आहेत ते पिळवणूक करायचं सगळं अनुभव यायला लागले. मग जे काही दूध आहे आम्हाला ₹9.5 जे दूध आहे, जे पडत होतं गोठ्यातून घेतलं किंवा आपल्या सभासदांकडून घेतलं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ₹10.5 ₹1 खर्च करून ₹10.5 मिनिमम विकायला लागायचं. तर इतर लोकं ते ₹9 पासून विकायचे. आणि ₹9 कसे विकायचं तर पाणी टाकून, म्हणजे क्वालिटी डिग्रेड करून आणि त्यामुळे समोरचा प्रेशर तुम्ही देत असाल तर त्या भावात द्या, नाहीतर नका घेत. मग एक तर क्वालिटी तुम्ही डिग्रेड करा किंवा मग तुमचं दूध आहे ते तुमचं मग लिमिटेड सेल होईल. आमचं सेलच लिमिटेड व्हायला लागलं पुढं सरकेना. मग लक्षात आलं की आपण प्रक्रिया करून उलटं अजून अडचणीत आलो. म्हणजे प्रक्रियेचा खर्च वाढवला आणि त्यासाठी जे भांडवल घेतलं ते अडचणीत झालं. तर तो सापळ्यामध्ये अटकलो आम्ही बराचसा. तर त्या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या अनुभवातून नंतर जे लक्षात येत गेलं का एक तर पहिले तर पूर्ण साखळी पाहिजे मूल्य साखळ्या. पण त्याच्यामध्ये तुमची जे पीक आहेत, ज्याची हं. तुमच्याकडे काही ताकद आहे, त्याच्यामध्येच तुम्ही लक्ष घाला. बरोबर. प्रश्न तर सगळीकडे आहेत. पण त्यातल्या त्यात म्हणजे जसं आता खेळामध्ये 100 प्रकारचे खेळ आहेत. पण तुम्हाला सोयीचा खेळ कोणता आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे. बरोबर. तुमची काय हे शरीरयष्टीपासून तर तुमच्या भवताली वातावरणानुसार तर आपल्या तुम्ही काय? निवडाल तर त्यातलं त्यात सक्सेस होण्याचं त्याच्यामध्ये जास्त चान्स आहेत. तो मागासचा मुद्दा जो होता म्हणजे आता गाई, म्हशी हे सगळं जवळून शेतकरी म्हणून बघितलेलं, पण विक्रीशी संबंध कधी नव्हता दूध विक्रीशी. पण असा दुधाच्या धंद्यात असा काळ येतो, की जो पूर्ण म्हणजे त्याचा भाव कमी होतो आणि हे हे चक्र आता हे माहीतच नसल्यावर व्यवसायात कसं होणार? नाही आता कसं होतं कागदावर सगळं मांडताना मांडतो ना आपण. हां. तर जसं एका गाईचं एवढं लिटर दूध, त्या दुधाचा एवढा भाव, एवढा खर्च, मग एवढं शिल्लक हे झालं हं. कागदावरचं. पण हिडन ज्या गोष्टी आहे आतल्या, का ते दूध तुमचं कन्सिस्टंट राहणार नाहीये. 365 दिवसातले गाय ती दूध बरोबर. फक्त जास्तीत जास्त ती ती 6 महिने 150 दिवस हं. देईल, 160 दिवस देईल. पण खाईल तर 365 दिवस, खर्च हं. फिक्स झाला. नाही आणि हे मग दिवाळीसारखा मुद्दा, की हां. ह्याच्यानंतर दुधाला म्हणजे मागणीच कमी होते. तर मधलं असं जे काही घडतात ना ह्या गोष्टी म्हणजे त्याच्या पाण्यात उतरल्यानंतरच कळतंय पाणी किती खोल आहे. बरोबर. तर हां. तसा प्रकार आहे सगळ्या प्रत्येक पिकामधले जसं तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर कळायला लागतं त्यातले प्रश्न, त्याच्यातले म्हणजे किती आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खाचं म्हणजे खळगे तुम्ही आहेत. आता म्हणजे मका, स्ट्रॉबेरी, कॅबेज, दूध म्हणजे हे सगळ्यातले अनुभव घेऊन मग पुढे कुठे आली गाडी म्हणजे नाही मग त्याच्यात आता ते तर बाकी तर द्राक्ष आमचं पीक म्हणजे पारंपरिक आमच्या भागातलं होतंच आणि घरी पण द्राक्ष होते. त्यात पण मला वाटतं काहीतरी झालं होतं हां, ना? म्हणजे मी हे एवढं मधल्या काळामध्ये आधी असं होतं शहाणपण, का आधी असं वाटायचं का हे घरची आपली मंडळी यांना काही नीट जमत नाहीत आणि हे काय आपले पारंपरिक एकाच पिकाभोवती बसलेत. आपण जरा नवीन पदवीधर काहीतरी करायला पाहिजे, आधुनिक काही करायला पाहिजेत आणि त्यामुळे हे असे सगळे प्रयोग झाले मधल्या काळात. पण हं. ते जरा मग ते सगळं जमिनीवर गाडी आलेली होती. ते असं काही नसतं म्हणजे एवढे लोकं अनुभवाने हां. शहाणे झालेले आहेत. आपण नुसती 4 डिग्री घेतल्या म्हणजे काही उगीच अशा गप्पा मारण्याचा अर्थ नाही. मग जे शहाणपण तयार झालं होतं का आपल्या ज्या भागातलं जे काही पीक त्यातल्या त्यात डिस्टर्ब झालं, त्या पिकाला तुम्ही त्याचे प्रश्न सोडवायला काम करा. तिथल्या तुलनेने कमी तुम्हाला त्रास असेल. हं. एकदम शून्यापासून गाडी तुम्ही चालू करणार, त्याच्याऐवजी थोडंसं जे काही ऑलरेडी थोडं डेव्हलप आहे. त्यामुळे द्राक्षावर मला असं वाटलं की द्राक्षामध्ये आपण खरं तर इतर याच्यापेक्षा तिथं लक्ष द्यायला पाहिजे. आणि तिथं म्हणजे जे काही एक्सपर्टाईज तयार झाली, काहीतरी ऑलरेडी मागच्या 25-30 वर्षामध्ये जे बरेचसे काही प्रश्न थोडेफार सुटलेले आहेत. आणि तिथं आपल्याला यशस्वी होण्याचे चान्स जास्त आहेत. त्यामुळे मग ते द्राक्षाचा विषय एक होता. दुसरं काय झालं का म्हणजे ते जुगाड पद्धतीने खरं तर तर द्राक्षाचा विषय सुरुवात झाली होती. डेअरीच्या निमित्ताने काय झालं होतं, काही ॲसिड तयार झालं, ते गोठा तयार झाला, स्ट्रक्चर तयार झालं. म्हशी जरी दूध देत नव्हतं, पण ते शेडमध्ये खर्च झाला होता. डेअरीची मशिनरी आम्ही प्रोसेसिंगची काही लावली होती रेफ्रिजरेशनची आणि ते सगळं बिघडलेलं होतं. हं. तर मला त्याच्यामध्ये जे काय म्हणजे मी 2003 ची सिच्युएशन अशी होती, की माझ्याकडं 95 ते 2003 पर्यंत 8 वर्षाच्या काळामध्ये मी 50,000च्या कर्जाने सुरुवात केली आणि 2003 पर्यंत 75,00,000चे कर्ज सगळे मिळून सगळे केलेत. अरे बापरे! हां, मग ते 50,000 म्हणजे ते फेडायला म्हणून परत दुसरं कर्ज, ते बुडालं म्हणून परत तिसरं, नंतर मग ते डेअरीचं बिघडलं म्हणून ते.
75 लाखापर्यंत. हां, त्याच्यामध्ये बँक आली जवळ-जवळ 40-42 लाखाची, पतसंस्था, खाजगी, मग मित्रांचे, नंतर सावकारकीचे, असं सगळं. कारण ते काही हातात येतच नव्हतं, उलटा खड्डा पडत होता. तो पडत-पडत ते आणि बाहेर पडायचं तर कसं पडायचं? सगळंच फसलेलं. म्हणजे काहीच असं असं काहीतरी बा एवढं हे फेडायला आता काहीतरी हातामध्ये काही हत्यार आहे असं काहीच नव्हतं. मग त्या याच्यामध्ये पण आपल्याला ह्या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडायचं. एक होतं का मी त्या काळामध्ये माझे जरा म्हणजे जे काही डोक्यामध्ये विचार चालायचे, का आपण एवढं आता सगळं पॅशनेटली ठरवून शेतीमध्ये आलोय, मोठे स्वप्न बघून का आपण असं बदल घडवू, ग्रामीण भागात काम करून, आदर्श गाव राळेगण सिद्धीसारखं करू. सगळ्या कल्पना आदर्श. प्रत्यक्षात सगळं आणि पूर्ण हार्डवर्क करतोय, पॅशनेटली करतोय आणि तरी मार खातोय. तर मग बाकी तर काय सर्वसाधारण माणसाला आपण काय म्हणजे एक तर काही नाकच नाही आपल्याला कोणाला सल्ला द्यायची मी सांगायची बी. म्हणजे पहिलं तुम्हीच गाळामध्ये फसलेले. तुम्ही बाहेर पडत नाही, तुम्ही दुसऱ्याला काय बाहेर काढणार? त्यामुळे बाहेर तर पडावं लागेल आणि ते पडायचं तर आणि नाही पडलं तर मग मार्ग काय? तर एंड तर एकतर म्हणजे तुम्ही स्वतःला संपवून घेण्याशिवाय दुसरं काय? आणि ते तर कधी होणार नाहीत. मग काही झालं तरी बाहेर पडायचं. बाहेर पडायचं तर काय मार्ग आहेत? थोडंसं त्यातल्या त्यात तांत्रिक अर्थाने जेव्हा विचार करायला लागलो, आपल्या आहे ते रिसोर्सचा वापर कसा होईल? मग मला त्याच्यामध्ये जे काही थोड्याशा कल्पना सुचायला लागल्या, की आपलं काही ॲसेट जे आहेत, म्हणजे गोठा आहेत, ते शेड आहेत, मशिनरी काही पडलेली रेफ्रिजरेशनची आणि त्याचबरोबर द्राक्ष आपले आहेत. हे सगळ्याचं काही जुगाड पद्धतीने काही होईल का? आणि तेव्हा मग द्राक्षाचं एक्सपोर्टला हे लागतं, काही कोल्ड स्टोरेज लागतं, पॅकिंग थोडंसं पॅकहाऊस लागतं. तर मला ते असं वाटलं, की आपण हे द्राक्ष एक्सपोर्टचं जर विचार केला, तर एक 2-3 गोष्टी होऊ शकतील. एक तर आपल्याला एक्सपोर्टच्या निमित्ताने पैसेच बघा, इथं ₹30 च्या ₹60 मिळाले तर जास्त पैसे मिळाले तर लवकर कर्ज फेडतील. त्यामुळं ते हे होतंच का एक्सपोर्टमुळे आपण लवकर बाहेर निघू तर तिकडं बघूया. दुसरं आहे तर मशिनरीचा वापर होईल का? असं मग ते रेफ्रिजरेशनची डेअरीची बंद पडलेली मशिनरी, गोठा. तर ते जुगाड पद्धतीने मी तो सगळा विचार केला द्राक्षाचं एक्सपोर्ट करायचं. आणि त्याचबरोबर हे बी का बा आपण स्वतः एक्सपोर्ट करायला लागलो, उद्या मार्ग सुटला तर इथूनच सुटेल आपल्याला. पैसे जर आपले म्हणजे खड्डा भरायचा असेल तर इथूनच भरेल. म्हणून तो द्राक्षाचा 2004 चा प्रयत्न मी केला. बंद पडलेला गोठा होता. त्या गोठ्यामध्ये जास्त पॅनल वगैरे लावून त्याला पॅक हाऊसमध्ये केलं. इकडची डेअरीची मशीन आणून त्याला प्री-कूलिंगला जोडले आणि लिटरली आम्ही काही एखाद्या मंगल कार्यात टेबल वापरतात ना, ते टेबल आणून तात्पुरतं द्राक्ष पॅकिंग करून मग कंटेनर 4 कंटेनर पॅक केले पहिलं. आता ते सगळा जुगाडच होता. त्यामुळे थोडंसं काही केलं तरी त्यामध्ये त्याला मर्यादा होत्याच आणि त्याच्यामध्ये परत ते माझं तोपर्यंत काही तसं म्हणालं तर असं काही नशीबही मला बरोबर साथ नव्हतं असं म्हणावं लागेल. ते 4 कंटेनर आम्ही केल्यानंतर पहिला कंटेनर तिथं पोहोचला युरोपला आणि तो तिथल्या बायरनी सांगितलं, की मी पुढचे 3 कंटेनर काही घेत नाही. कारण मला काही पहिल्या कंटेनरची क्वालिटी काही तुमची पटलेली नाही. आता त्याने क्वालिटीचं कारण दिलं, पण ॲक्चुअली झालं होतं मार्केटचं कारण. म्हणजे द्राक्ष इथून तर युरोपला पोहोचेपर्यंत 1 महिना लागतो आणि ते 1 महिन्याच्या काळामध्ये मार्केट पूर्ण बदलून गेलं होतं सिच्युएशन आणि त्यामुळे त्याने त्याला हात वरती करायला काही कारण पाहिजे होतं. त्याने क्वालिटीचं कारण केलं आणि दिलं फसवून आणि ते पुढचे 3 कंटेनर तिथून गेलेले होते आणि त्याचा खर्च होऊन गेलेला होता. समोर तर घेणार नाही, पण खर्च होऊन गेला. म्हणजे ते आगीतून फुफाट्यात पडणंच म्हणतो ना, तसं झालं ते. आणि मी ते त्या 3 कंटेनरमध्ये परत 24,00,000चा एक फटका त्या पहिल्याच द्राक्षाच्या म्हणजे ते निर्यातीमध्ये केला. त्या दिशेने परदेशात गेले पण होते ते कंटेनर. म्हणजे 4 कंटेनर पहिला सुटला. त्याच्यानंतर पुढच्या दर आठवड्यात एक-एक सुटत गेले. पहिला पोहोचेपर्यंत हे तिन्ही पण JNPTवरून मी पुढे गेले होते. रस्त्यात होते, पाण्यात होते. म्हणजे ते परत मागं तर आणणं शक्य नाही. आणि कच्च्या मालाचं काय आहे का म्हणजे ते एकदा ते बाण सुटला, तो परत आणता येत नाही तसं आहे ते. त्याला काय तुम्ही परत आणाल आणि शेल पाईप लिमिटेड असतं, तर ते काही शक्य होत नाही. किती 24 लाख. हां, 24,00,000 त्या ह्याच्यात बुडाले. मग ते काय केलं त्या कंटेनरमध्ये टाक. नाही त्याचं म्हणजे ॲक्चुअली ते जे काही होतं जवळ-जवळ 30,00,000ची व्हॅल्यू. पण तिथे गेल्यावर मार्केट पडलं होतं. मग 30,00,000चे 5-6,00,000चे पैसे आले, तर उरलेले पैसे बुडून गेले. मार्केटमध्ये तेवढे त्याचं हेच म्हणजे ते झालं नाही टायमिंगच. विक्रीचं. पण त्यानिमित्ताने मी युरोपला गेलो बघायला एक्झॅक्टली काय आहे. पण गेल्यानंतर मला ते म्हणजे ते झाले तर आता आधी फटके खात होते, त्यामुळे अजून एक नवीन फटका असं होतं. पण ते एक युरोपचा त्याचा काही अनुभव होता. तो एक म्हणजे एक वेगळा तसा टर्निंग पॉइंट सारखा होता. म्हणजे तेवढ्या 7-8 वर्षाच्या काळात मी सगळे शेतकरी म्हणून इकडची सगळी परिस्थिती पाहिली होती आणि एवढ्या सगळ्या जे काही खाचखळ ना आपलं सगळं म्हणजे काही आयुष्यातले अनुभव ते बघत होतो. पण युरोपमध्ये गेल्यानंतर त्या निमित्ताने मला पहिल्यांदा आहे ना, एक थोडं वेगळं म्हणजे ऊर्जा एक वेगळी जरा सकारात्मक ऊर्जा तयार झाल्यासारखं वाटलं, की एकीकडे आपण सगळ्या प्रश्नावर बोलतोय, आपण सगळे प्रश्नाभोवती लढतोय, करतोय. पण संधी पण आहे जगामध्ये आपल्यासाठी म्हणजे शेतकरी म्हणून आणि त्यातही भारतीय शेतकरी किंवा द्राक्ष शेतकरी म्हणून आपल्याला काही संधी आहेत. त्या संधीचा कधी आपण कधी विचार नाही केला.
आणि त्या संधीच्या अर्थाने आपण कधी स्वतःला तयारी केलं नाही. हम्म. मग तिथल्या बाजारात गेल्यावर जे दिसलं का अरे इथं द्राक्ष आपण जर नाशिकमध्ये विकतो तेव्हा 15-16 रुपयांनी विकतोय. दिल्लीला नेऊन विकले तर फार झालं तर ₹25 विकले जातील. पण इथं ₹80 विकले जाऊ शकतात. दिसतायत आणि लोकं ₹80 देता बी आणि भरपूर मोठ्या याने क्वांटिटीमध्ये घेता बी, खरेदी करतायत. लोकांना द्राक्ष जास्त आवडता बी आहेत. म्हणजे खप बी आहेत आणि किंमत बी जास्त आहेत. आता जर म्हणजे दोन्ही झालं ना, किंमतही जास्त झाली आणि खपही झाला. त्यामुळे संधी दोन्ही अर्थाने आहेत. 2 पैसे जास्त मिळवायला बी आणि जास्त माल विकायला बी. आणि आता फक्त आपल्याला काय आहे तर आपण आपल्याच बरोबर अजूनही बरेच लोकं आहेत तिथं बाजारामध्ये द्राक्ष विकणारे. मग ते भारतातले आहेत किंवा मग अजून कोणी चिलीतून साऊथ आफ्रिकेतून विकू राहिला. त्याच्या स्पर्धेत आपल्याला कोणी संधी देईल का? प्रश्न तो आहे. म्हणजे मला माझे जे काही स्पर्धक आहे, त्याच्या तुलनेत मी कुठं आहेत आणि मला काय सुधारणा कराव्या लागतील त्याचा विचार करावा लागेल. आणि ते आम्ही मग ते करायला सुरुवात केली. म्हणजे मी आल्यावर शेतामध्ये आपलं काय चुकतंय म्हणजे तोपर्यंत 1 कोटी पर्यंत गेली होती हां, गाडी. हां. ते खड्डा होता सगळा. पण मग मला आशा दिसली नाही हा सगळा भरून निघेल ना, तिथूनच निघेल. कारण इथे संधी आहे ना. 30 च्या ऐवजी ₹80 जर मिळू शकत असतील आणि ते बी परत संख्येने मिळू शकते, जास्त संख्येने, तर मला खड्डा भरून काढायला इथं जमणार आहेत. मला दोन्ही करावं लागेल. फक्त क्वालिटी अचीव्ह करावं लागेल. समोरच्याचा विश्वास बी मिळवावा लागेल आणि त्याचबरोबर मग तशीच क्वांटिटी वाढवावी लागेल. तर दोन्ही मग ते 4 ते 10चा 2004 ते 10च्या काळामध्ये ते होत गेलं. शिकत गेलो आम्ही. पॉझिटिव्ह राहिलं कायम सकारात्मक. ग्राहकाच्या नजरेने विचार करायला शिकायला लागलो. त्याचबरोबर तिथलं म्हणजे सुपर मार्केट ते खऱ्या अर्थाने म्हणजे पॉवरफुल हाऊस आहेत. आज ज्यांच्याकडे बाजाराला दिशा द्यायची किंवा त्याचं नियंत्रण करण्याची ताकद तयार झालेली आहे. आता त्यांना जर आपण नीट हे केलं, तेवढा विश्वास तयार केला, तर इतर लोकांपेक्षा आपल्याला संधी मिळू शकते. ते मग काम त्यासाठी म्हणजे करणं आहे का त्या पॅकेजिंगमध्ये किंवा मग लेबर याच्यामध्ये सगळ्या ऑपरेशनमध्ये असेल, हार्वेस्टिंगमध्ये, रिसिड्यू मॅनेजमेंटमध्ये आम्ही सगळं मग त्याच्यामध्ये शिकत गेलो, इम्प्रूव्ह करत गेलो. गट बांधत गेलो. गटाचे मग ट्रेनिंगवर लक्ष देत गेलो. टीम तयार करत गेलो. पण महत्त्वाची गोष्ट सगळं म्हणजे ती तुम्हाला ह्याच्यातल्या 2-3 गोष्टी की जिथं हरवलं होतं तिथंच तुम्ही शोधलं. हां, म्हणजे तो शोध एक नाही म्हणजे तुम्ही मला दुसऱ्या एक एवढं क्षेत्रात तर हं. सुरुवातीपासून स्पष्टता होती, की शेती व्यवसाय असा आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करतो. म्हणजे एका रुपयाचे ₹1000 होऊ शकतात. ते बी 4 महिन्यामध्ये. म्हणजे याच्या इतका फायदेशीर व्यवसायच नाही. बरोबर. दुसऱ्या कोणत्याही व्यवसायात गेले किंवा कुठे गेले तुम्ही, तर वर्षाच्या शेवटी 10% नफा मिळाला तरी म्हणतात, की चांगला व्यवसाय झाला बा. शेतीमध्ये एकाचे 1000 होऊ शकतो हो. म्हणजे फार ते 100 एवढ्या पट. पटीने होऊ शकतं. आता फक्त ते प्रत्यक्षात हातात येत नाही हा प्रश्न आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते होतात. आपल्या हातात येत नाहीत आणि आपल्या हातात येत का ना ते सगळ्यामध्ये लिकेजेस आहेत आणि ते लिकेजेस थांबवायला मी एकटा कुठं सक्षम नाही आहेत. मी जर तसा हे झालो, सक्षम झालो, तर ते चित्र उलटं होणार. म्हणजे माझ्या इतका म्हणजे किंवा शेती इतका तर फायदेशीर व्यवसाय नसेल आणि माझ्या इतकं कोणी समृद्ध नसेल. म्हणून सह्याद्री फार्म्स. आता ते कसं घडवणं? ते लिकेजेस काढणं एकट्याचं काम नाही. सगळे मिळून केलं तरी होऊ शकतं आणि ती समृद्धी इथूनच येईल, शेतीतूनच येईल. आणि जे काय आहे म्हणजे आज लोकांना शेतीत का राहायचं नाही? समृद्धी दिसत नाही म्हणून, शाश्वती नाही म्हणून. पण ते उलटं चित्र होऊ शकतं आणि ते आता ते झालंच या काळामध्ये आम्ही ते सगळं प्रत्यक्ष पाहिलंच. म्हणजे ती उलटी आधीची जी परिस्थिती होती त्याच्या उलटी परिस्थिती आता या मागच्या 15 वर्षात सगळे अनुभवतोय. म्हणजे ते सगळ्यात त्यातला आणखी मुद्दा वाटतो, की तुम्ही युरोपला गेल्यामुळे एक जरा तो व्हिजन बदललं, की मला तिथलं म्हणजे मार्ग सापडला एक तुम्हाला तो. म्हणजे तर त्या युरोपच्या सगळ्या ना, त्या 2-3 वर्षाच्या अनुभवातला एक अनुभव 2004ला मी पहिल्यांदा नेदरलँडला गेलो. पण 2006ला मी इंग्लंडला गेलो. नंतर नेदरलँडनंतर लंडनला मी आम्ही द्राक्ष पाठवायचं पुढच्या वर्षी प्रयत्न केला आणि त्यानिमित्ताने 2006ला लंडनला गेलो. तर लंडनपासून परत मध्ये म्हणजे जे आमचा होता व्यापारी जो आयातदार, तर तो बर्मिंगहॅमपासून मध्ये एक थोडंसं अजून एक 50 किलोमीटर न्यूपोर्ट असं छोटं टाउन आणि त्या टाउनच्या तिथे त्याचं ऑफिस. तर तिथं आम्ही 2-3 दिवस होतो. 2006ची गोष्ट आहे. तर तिथं त्याने ती आमची राहण्याची व्यवस्था आहे ना, ते तिथं एक शिपनेल म्हणून छोटं खेडं आहे, तिथं केलं होतं. आता ते शिपनेल म्हटलं तर किती फार झालं तर एक 50 एक उमराचं घर असेल, आपलं गाव असेल. तर त्या गावामध्ये जे होतं म्हणजे गेस्ट हाऊस, तर ते एकदम 5 स्टार लेव्हलचं सगळं. तर तिथं त्याने आमची व्यवस्था केलेली होती. 2 दिवस होतो आम्ही. आता निमित्ताने त्या एक तर सगळा परिसर म्हणजे गाव जसं आता माझं आडगाव आहे आणि तिथून उठून आता तिथे गेलोय. 2 गावातलं 2 प्रकारचं लाईफ फरक दिसतोय. हा तर एक होता तो अनुभव. पण त्याच्यामध्ये दुसरा एक जो होता ना, की आम्ही ते संध्याकाळी फिरायला थोडंसं गावाच्या आजूबाजूला फिरत होतो. तर ग्रेव्हयार्ड एरियात गेलो. हं. स्मशानभूमी जे काय बरोबर. असेल त्यांचे आणि इंग्लंडमध्ये तुम्हाला कल्पना आहे का म्हणजे ते तिथं प्रत्येक गोष्टीला त्यांना पाटी लावायची. त्याची एक मेमरी हं. जपायची लोकांना सवय सवय पुराण असेल. काळापासून. हं.
तर तिथं ते एका ग्रेव्ह यार्डवर आहे ना, ते एक त्याचं एक व्यक्ती कोणी जॉन हं, स्टुअर्ट हं. बॉर्न इन धिस इयर हां. अँड डाईड इन हं. धिस इयर असं सगळं आणि त्याच्यामध्ये त्याचं सगळं होतं. तो 1576 बॉर्न इन 1576 डाईड इन 1615 अँड ही सर्व्हिंग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इन स्टेट ऑफ महाराष्ट्र असं ते सगळा उल्लेख होता त्याचा त्याचा. मला यार म्हटलं ह्या माणसं म्हणजे गावातला आता शिपण्यासारखं गाव म्हणजे 400 वर्षापूर्वी कसं असेल पाहिजे. आज तर एकदम 5 स्टार इथं सारखं हॉटेल एखादं म्हणजे लंडनचं मधलं लाईफ आणि इथल्या लाईफमध्ये काही फरक नाही. उलटं ते गाव म्हणजे एकदम क्लीन वगैरे पण लंडनसारखे काही गोंधळ नाही. मस्त एकदम असं रिसॉर्टसारखं गाव. आता हे 400 वर्षापूर्वी कसं असेल? हा माणूस जेव्हा तो जॉन स्टुअर्ट आला इथं असेल महाराष्ट्रात असेल. 400 हां. वर्षापूर्वी तेव्हा म्हणजे त्याला काय तिथं खायला प्यायला काही भेटत नसेल. बरोबर. नशीब काढायला म्हणून तो ते ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आला असेल. मग 400 वर्षापूर्वी ते भारतात माणसं यायचे कशासाठी? तर भारत सगळ्यात समृद्ध भाग होता म्हणून. हं. तर भारतात आलं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून काय पगार तर मिळाला, वरून परत वरकड कमाई मिळाली. हं. काय लूट केली, हे केली. असं ते काळातलं ती त्यांचं लाईफ. पण आज काय झालंय? उलटं झालंय. 400 वर्षामध्ये म्हणजे ते इतके पुढे गेलेत. का आता आपल्याला वाटतं का ते सगळे समृद्धीच्या एकदम म्हणजे एकदम वरच्या टप्प्यावर आहेत आणि आपल्याला वाटतं आपण तिकडे जावं, आपलं नशीब काढायला. म्हणजे काळ तसा पाहिला तर दोघांचेही 2 टोकं आहेत. आता आपण आधी ज्या टोकावर होतो, त्या टोकावरून उलट्या टोकावर आलोय आणि परत तिकडे जायचं म्हटलं तर ते शक्य आहे. म्हणजे चक्र तर फिरत राहणार आहे. निसर्गाचं चक्र आहे. जसं पाऊस आल्यानंतर उन्हाळा आहे तसंच आहे. इकॉनॉमीचं तसेच अप डाऊन चालू राहतं, ग्रोथ होत राहणार आहे. आता हा काळ जो आहे, आता एवढाच आहे की आता आपण आपल्या डोळ्यापुढे बघतो का नाही? आणि त्यासाठी आता ते ठीक आहे काय होईल, पण आपण तर जेवढं असेल आपण ताकदीने प्रयत्न बदलासाठी करायचा प्रयत्न केला. आणि नक्की हे बदलेल याचं तेवढं चित्र तर डोळ्यापुढं तेवढं ठेवायचं, आत्मविश्वास ठेवायचा. म्हणजे आज या परिसरात आलो किंवा आधी बघितलेलं, ऐकलेलं आहे. सह्याद्री फार्म्स असं गेल्या 10-12 वर्षात एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं, एवढे लोक 20,000 लोक शेतकरी जोडले गेलेत. हे इतक्या वेगात असं घडतंय. प्रश्न पडतो की हे कसं काय एवढं उभं राहतं? म्हणजे हा वेग कसा धरला मग या नाही आता तुम्ही निसर्गाच्या जर यांनी पाहिलं, न्यायाने जर पाहिलं, तर आपल्याकडं म्हणजे आता सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण बघतोय का म्हणजे एखादं लावल्यानंतर एका महिनाभरातच त्याला झाडाला फुलं लागलेत, काही ना फळं लागलेत आणि ते लगेच 3 महिन्यात हार्वेस्टिंग झालं, सगळं संपलं. आणि काही झाडं असतात, बांबूचे, तर ते 4-4 वर्ष ते झाड हालतच नाहीत. आणि नंतर आपण बघतो का बांबूचं जेव्हा शूट निघायला लागतात असे, जेव्हा ते झाड भक्कमपणे उभं राहतं, तर दिवसाला 1-1 फूट वाढायला लागतं. 8 दिवसानंतर गेलं तर असं वाटतं झाड तर अरे ते 20 फूट वाढलेलं आहे. मग प्रश्न पडतो एवढं हे बांबूचं एवढी ग्रोथ कशामुळे आहे? हं. ती मागची जी काही 4-5 वर्ष त्या जमिनीमध्ये ते तेवढं खोल रुजत गेलं आणि त्यानंतर काही त्याचा जो काही बेस तयार झाला त्याच्यामुळं त्याचं ते तर ती झपाट्याने वाढ आणि त्याचबरोबर तेवढं ते मग 40-40 वर्ष टिकणं आणि किती वेळ वादळ आले तरी ते इतर झाडं पडतील. वड पिंपळ पडतील, बांबू नाही पडणार. वाह! वाह! सह्याद्रीमध्ये तेच झालं. म्हणजे 15 वर्ष जो काळ आहे ना, हा ती सगळी मुळं रुजण्याचा काळ होता. तर जो आधी होता म्हणजे सह्याद्री 2011ला कंपनी म्हणून फॉर्मेशन झालं. पण त्याच्या आधीचं जे काही होता, जो म्हणजे व्यक्तिगत पातळीवर माझा म्हणजे जे काही एक शेतकरी म्हणून संघर्षाचा काळ किंवा नंतर आमचं 2004 ते 2011 द्राक्षाच्या निमित्ताने जगभर सगळी व्यवस्था उभी करणं, अनुभव घेणं आणि एक मूल्य सगळे उभे करणं. म्हणजे प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जे करू आम्ही इच्छित आहोत आता किंवा करतो आहोत, ते सगळं त्या 15 वर्ष काळामध्ये ते रोजाचं काम झालं. अनुभव सगळे व्यक्तिगत अनुभव झाले. सगळं जे काही सगळे मुळं आहेत ऑर्गनायझेशनचे, ते असे भक्कम आधी रुजलेले होते. हं. त्यामुळे 2011ला सह्याद्री जेव्हा सुरुवात झाली, तर ती पहिल्या दिवसापासून तिला स्पष्टता होती. तिला जायचं कुठं आहे, हं. 2015ला कुठं, 2020ला कुठं, 2030ला कुठं, त्यासाठी काय करायचं आहे, त्यासाठीची स्पष्टता आणि त्या लागणारा अनुभव, हे सगळं पूर्ण बरोबर. असं एका अर्थाने फुल लोडेड गनसारखं होतं. ते बांबूमध्येच ना ती एनर्जी पूर्ण स्टोअर होते. नंतर मग शूट मारत राहतं. हं, तर हं. तसं व्हायला लागलं ते. त्यामुळे ऑर्गनायझेशन आता 10-12 वर्ष जेवढ्या झपाट्याने वाढलेत, बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं बा कसे वाढलेत बा? एवढ्या इतर सगळ्या शेतकरी कंपन्या तर कागदावरच आहेत. सहकारी संस्था तर गावोगाव आहेत. विविध कार्यकारी सोसायटी तर प्रत्येक गावात आहेत. आणि आता सह्याद्री म्हणजे वेगळं काही करत नाही. तेच काम करतात. फक्त इतर संस्थांपेक्षा एवढं झपाट्याने वाढायचं कारण आहे का हा 10-15 वर्षाचा जो काळ होता, हं. हा सगळा संघर्षाचा आणि शिकवण्याचा, तो आता खऱ्या अर्थाने कामं येतोय. ते बांबूचं उदाहरण खरंच मस्त आहे. म्हणजे जेवढं खोलात शिराल तेवढं ते पुन्हा हां, म्हणजे संघर्षाकडे आपण त्याच नजरेने बघायला पाहिजे ना. हं. म्हणजे मला तर असं वाटतं का म्हणजे ते माझा एकदम तरुण वयामध्ये आहे ना, मी तेवढा संघर्ष पाहिला. तर माझं म्हणजे सगळ्या आयुष्यामध्ये देवाने माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्टी घडवल्या. हं. पण आता तरुण काय वयात करतात? तुम्ही हं. असं आहे ना, मी धाडस करू शकता. तरुण हं. वयात बरोबर. तुम्ही नैसर्गिक लढण्याची वृत्ती असते, फसवण्याची वृत्ती असते. त्यामुळे तो काळ आहे ना, ते आता मिडल एखाद्या आयुष्याच्या मध्य काळामध्ये जर असे अनुभव आले ना,
बऱ्याच माणसं कोलमून पडतात. बरोबर, बरोबर. तर तरुण वयात येणं ती म्हणजे ताकद ते एक असते. अर्थाने चांगलंच झालं. म्हणजे हं. माझा सुरुवातीचा काळ जो झाला, मी त्याच्याकडे एकदम खरं म्हटलं तर आता वळून पाहताना असं वाटतं का देवाने आपल्यासाठी ती एक संधीच आपली निर्माण म्हणजे झाली. आपल्यावर उपकारच केलेत, का आपल्याला तो टप काळ दाखवला. आता फार्मर म्हणजे सह्याद्री फार्मचं काय काम चालतं? म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय आता नाही, आम्ही सुरुवातीपासून एकदम हं, स्पष्ट दिशा घेऊन चाललोय, का आपली प्रत्येक सभासद आपला, तो जो त्याची 2 एकर शेती आहे, 1 एकर आहेत किंवा 5 एकर आहेत, पण ती एक फायदेशीर व्यवसाय म्हणून शाश्वत, फायदेशीर पण शाश्वत बी. हं, ती अशी व्यवसाय म्हणून ती उभी राहिली पाहिजे आणि ती कमीत कमी एक जे अपेक्षित उत्पन्न आहे आपल्याला, एक हं, सन्मानाने जगता येईल एवढं. मला आहे त्या क्षेत्रामध्ये मला मिळालं पाहिजे. हं, ₹50,000 आम्ही महिन्याला कमीत कमी एक आपल्या मध्यमवर्गीय आपल्याला जरी जीवन जगायचं आहे ग्रामीण भागात, तर ₹50,000 महिन्याला तरी मिळाले पाहिजेत. म्हणजे वर्षाला ₹6,00,000 मिळाले पाहिजेत आणि ते पण आहे त्या क्षेत्रातून. म्हणजे 2 एकर आहे, 3 एकर म्हणजे एकरी कमीत कमी 2,00,000 ते 3,00,000 मिळाले पाहिजेत. हं, तर ही माझी स्पष्टता आहे आपल्या सगळ्या सभासदांसाठीची. आता हे साध्य करायचं आहे, तर ते करण्यामध्ये जे काही मग कोणतं जे पीक निवड करणं पाहिजे, त्या पिकाची मग पूर्ण सगळी व्यवस्था, सगळी जी काय आहे उत्पादनापासून तर मार्केटपर्यंत. म्हणजे आज आम्ही सगळ्या फळपिकांमध्ये आता सह्याद्री काम करतोय. प्रत्येक पिकामध्ये ती क्षमता आहे. हं, आम्ही बघतोय आता काही शेतकरी 2,00,000 काय 5,00,000 काय 10,00,000 काय एकरी मिळवलेले बघतो. फक्त ते शाश्वत नाही. एखाद्या हं. वर्षी जुगारासारखे मिळणं बरोबर. आणि शाश्वत मिळणं, हा जो फरक आहे. तर तिथे आणि ते घडवण्यासाठी जे काही आहेत, जे काही काम आहेत, मग ते मार्केट साईडचं आहे, ते प्रोडक्शन साईडचं आहे, ते प्रोसेस साईडचं आहे, ते सगळं करणं. एंड टू एंड इकोसिस्टम आता त्याला इथं सह्याद्री प्रोसेसिंग पण चालतं सगळं. सगळं चालतं. म्हणजे मग सभासदांसाठी ज्या काही गरजा आहेत त्यांच्या, हे शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी, मग त्यांना त्या पिकामधलं सगळं शास्त्रीय ज्ञान असेल, त्याचबरोबर लागणाऱ्या सगळ्या हे असतील निविष्ठा असतील, त्याचबरोबर लागणारं सगळं म्हणजे काही फायनान्सचा विषय असेल, इन्शुरन्सचा विषय असेल, त्याचबरोबर मग काही नवीन सगळं जे काही हे असेल इनोव्हेशन असेल, हे सगळा विषय आला. त्याच्याबरोबर मग ती उत्पादकता आणि गुणवत्ता ही जागतिक पातळीवरच्या इतर कोणत्या शेतकऱ्याबरोबर कशी येऊ, त्यासाठीचं सगळं नियोजन सगळं यंत्रणा आली. त्याला जोडून मग त्याचा तो सगळा जो काही उत्पादन होणारा माल आहे, त्याची योग्य पद्धतीने जास्तीत जास्त कशी किंमत कशी तयार होईल. कारण आपण बघतोय तर नैसर्गिक उत्पादन आहेत. ते काही फॅक्टरीमध्ये नाही ना, काही एक गुणवत्ता म्हणजे एक क्वालिटीचं प्रॉडक्ट म्हणजे एकच होईल. येताना 3-4 क्वालिटी तयारच होणार. मग बरोबर. त्या सगळ्याचं जास्तीत चांगलं कसं मूल्यवर्धन होईल. मग ते फ्रेश मार्केटिंग प्रक्रियेपासून तर सगळं. हं, आणि ते विकताना ते जगातल्या सगळ्या ग्राहकापर्यंत 750 कोटी लोकं आहे जगामध्ये. आपल्यासाठी सगळेच ग्राहक आहेत. हं. मी काय आता नाशिकमध्ये शेती करतो म्हणजे फक्त नाशिक शहरातल्या ग्राहकासाठी नाही करत आहे. मला जो 2 पैसे जास्त देईल तो माझ्यासाठी ग्राहक आहे. जागतिकीकरणाचा खरा तर हाच अर्थ आहे. बरोबर. 750 कोटी सगळं जग म्हणजे एक बाजारपेठ झालं. देश म्हणून वेगळे असतील पण बाजारपेठ म्हणून एक आहे. तर त्या बाजारामध्ये आपण सर्वांपेक्षा एक पाऊल पुढं पाहिजे. तर हं. त्यासाठीचे स्टँडर्ड हे आता हे सगळ्या पातळीवरचं जे काम आहे आपल्या या प्रत्येक फार्मला एक बिझनेस युनिट म्हणून एक व्यवसाय म्हणून यशस्वी करायला आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक व्यवसाय म्हणून यशस्वी करायला जेवढं काही जे काही अशी कामं आहेत जे त्याला एकट्याला जमत नाही ते सगळे संस्थेच्या पातळीवर होतं. जे एकट्याला शक्य नाही ते संस्था हे सगळे सगळं कामं करतो. संस्थेच्या पातळीवर करणं. हे सहकारच हा हां, सगळा. म्हणजे सहकारी संस्था, पण सहकारामधला जो मूळ मुद्दा आहे ना, का आता सहकारी संस्था म्हटलं की आपल्याकडे बऱ्याचदा असे काही जे त्याला जोडून शब्द येतात. सहकार म्हटलं का राजकारण शब्द हं, येतो, बरोबर. सहकार म्हटलं तर भौतिक भ्रष्टाचार शब्द येतो, सहकार म्हटलं का त्याच्यामध्ये अकार्यक्षमता शब्द येतो. हे सगळं जे काही म्हणजे डोक्यामध्ये आलेलं आहे, तर ते सगळं बाजूला काढून सहकार म्हणजे हा पूर्णपणे एकमेकांचा जे काही प्रश्न आहे, की जे एकट्याला सुटू शकत नाही, ते प्रश्न सगळे सोडवणं आणि व्यावसायिकतेने सोडवणं. हं. ते काही बाबा असे काही अनुदानाच्या माध्यमातून आणि किंवा काही असं कोबड्या घेऊन नाहीत. म्हणजे आता ते ते हार्डकोर आपल्याकडे ऊसाचा सहकार जास्त संबंध होता ऊसाशी. सहकार म्हणलं की. आता तुम्ही तो द्राक्षाशी संबंध आणलाय नाशिकमध्ये सहकाराचा. नाही, आता खरं पाहिलं ना तुम्ही आता हे बघा, भारतातली शेतकरी परिस्थिती अशी आहे ना, त्याला एकट्याला तर शेती काही झालं तर ती परवडू शकत नाही. किती हुशार असेल. मी तर राहुरी कृषी विद्यापीठातून शिकून आलो. हं, पण मी बऱ्याचदा आता विचार करतो एखादा बार एकदम IIT सारख्या IIT मुंबई सगळ्यात नाही का, हं. सर्वात उत्तम भारतातली संस्था. त्या सर्वात हुशार मुलं तेच शिकतात. किंवा त्या IIT मुंबईमधून बाहेर पडला. नंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन IIT अहमदाबादला केलं का आपला IIM आहे अहमदाबादला का मग. ती पण तेवढीच मोठी संस्था. असं 2 डिग्री घेऊन बाहेर पडला. आता सर्वात हुशार देशातला हुशार विद्यार्थी. त्याला तुम्ही 2 एकर शेती दिली. बीडमध्ये एखाद्या हं, कोरडवाहू किंवा एखाद्या काय त्याला थोडं बागायती क्षेत्रात दिले. आता एवढा हुशार आहे तर करून दाखव बा तू हं. यशस्वी शेती. करू शकेल का? म्हणजे किती हुशार असाल, त्याच्यावर किती पॅशनेट असेल, किती हार्डवर्कर असेल ना, पण एवढ्या 2 एकरवरच्या 3 एकर शेतीमध्ये ना एकटा शेतकरी कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
मग एकटा होऊ शकत नाही. दुसरा काय तर मग सरकार सरकार म्हणून व्यवस्थित आता झालं 70-75 वर्षाचा अनुभव झालेत ना. का सरकारच्या मदतीने काही तुम्ही कधीच काही वरती येणार नाही. झालं तर उलट अजून सरकार तुम्हाला खड्ड्यात घालेल. भाव पाडेल, काय करेल अजून हे करेल. बरोबर. पण त्या माध्यमातून नाही. मग तिसरा मार्ग काय? एकत्र यायल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे एकत्र येणं आणि एकत्र येऊन तुमची व्यावसायिक त्यांनी व्यवस्था उभी करणं, हा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला शेतीमध्ये खऱ्या अर्थाने काही समृद्धी बघायची आहे. म्हणजे सहकार हा काही म्हणजे फक्त एखादा काही शासकीय कल्पना किंवा एखादी कोणाचा राजकीय अजेंडा किंवा काही इतर काही मला वाटतं सामाजिक असा विषय नाही. ही म्हणजे असे का भारतातले शेतकरी तरी अमेरिकेतल्या शेतकऱ्याला नाही गरज पडणार. 2,000 एकरवाल्याला काही गरज नाही. तो एकट्याच्या पातळीवर सगळं करेल. प्रक्रिया करेल, मार्केट करेल. पण 2 एकरवाला कसं करेल हो? बरोबर. पण 1000 लोक एकत्र आले तर त्या अमेरिकेच्या 2,000 एकरवाल्याला टक्कर देतील. म्हणजे भारतात तरी कंपल्सरी हं. भारतात किंवा जिथं-जिथं छोटी शेती आहे 2 एकर, 3 एकर, 5 एकर म्हणजे चायनामध्ये आहेत किंवा जपानमध्ये आहेत किंवा आफ्रिकेत आहेत. त्या सगळ्या लोकांना टिकायचं असेल तर कोऑपरेटिव्ह शिवाय पर्याय नाही. फक्त कोऑपरेटिव्ह म्हणजे हे पूर्णपणे प्रोफेशनल कोऑपरेटिव्ह. हां, बरोबर. व्यावसायिकतेने तुम्ही एकत्र येणं. हं. तुम्ही काय एकत्र येऊन म्हणाले साखर कारखाना, प्रत्यक्ष साखर कारखान्याचा विषय सोडून तुम्ही तालुक्याच्या राजकारणाच्या गप्पा मारताय. नाही, मग तो ते सहकार दिसत तिथंच बदनाम झालं. म्हणजे पण एक आपल्याकडे की लग्नात एकत्र येतात, जत्रेत येतात, सप्त्यात येतात, पण ती आपला माल विकण्यासाठी ती आता तसं एकी पाहिलं तर तुम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये लोक एकत्र येतात. हं. आपलं शेतीचं सोडून द्या, पण तुम्ही आता इतर व्यवसायात गेलेत. आपण समजा आता एखाद्या इंडस्ट्री एरियात गेलो, एम-आय-डी-सीमध्ये गेलेत, तर तुम्हाला दिसतील ना, का सगळे प्लास्टिक मॅन्युफॅक्चर आहे, त्यांचे एक असोसिएशन आहे किंवा एखादं फॅब्रिकेटर लोकांचे असोसिएशन आहे. बरोबर. लोक एकत्र येतात. म्हणजे एकाच व्यवसायातले पण कॉमन प्लॅटफॉर्म तयार करतात. हं. एकत्र येऊन काही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात. हं. ही नैसर्गिक बरोबर. आता छोटे तर सोडा, मोठ्या-मोठ्या कंपन्या सुद्धा कोलॅबोरेशन करतात. Starbucks आहेत. आता Starbucks आणि टाटा दोन्ही मोठे-मोठे नाव आहेत. तरी हं. पण एकत्र येऊन आज काही कॉफी विकतात. बिझनेस मॉडेल तयार हं. करतात. एकमेकांच्या मदतीने ग्रो होणं ही तर नैसर्गिक माणसाची प्रवृत्ती आहे. बरोबर. आणि इथं तर तुम्हाला दुसरं उत्तरच नाही, म्हणजे दुसरा मार्गच नाही. नाही, म्हणजे एक यातला तर आणखी तो मुद्दा होता, की म्हणजे खूप दिवसांपासून प्रश्न, की नाशिकला द्राक्षे अचानक एवढं का हे झालं, की द्राक्षाची सगळ्यात ओळखच झाली नाशिक. नाही, तसं आता पुऱ्या महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं ना, म्हणजे ते सांगलीत महाराष्ट्रात आहे. हां, म्हणजे सगळ्या जेवढ्या काही कोकणापासून विदर्भापर्यंत हं. सगळ्या प्रकारची पिकं आहेत. कापूस, सोयाबीनपासून तर आपल्या ऊसापासून तर फळभाज्या-पाल्यापासून सगळं आहे. या सगळ्या पिकामध्ये द्राक्ष शेतकरी आणि द्राक्ष पीक हे थोडं वेगळ्या पातळीवर आलेलं आहे. हं. आता तुम्ही जर याचं जर नीट समजून घेतलं ना, याच्यामागे जे खरं कारण जे आहे, 60-70च्या दशकामध्ये द्राक्ष या पिकामध्ये त्या काळातली जी पिढी होती. मग तेव्हा ते तिकडे सांगलीला वसंतराव अर्वे होते, गणपतराव म्हेत्रे होते, आमच्याकडे मामासाहेब खापरे होते. असे काही शेतकरी, द्राक्ष शेतकरी आणि त्याच्याबरोबर डॉक्टर दाभोळकर, हां, हां. श्रीपाद हं. दाभोळकर सर. तर ही जी काही मंडळी जी होती ना, यांनी ह्या म्हणजे इथं दाभोळकर सरांचं खरं तर त्यामध्ये मोठं श्रेय म्हणावं लागेल. की त्यांनी एकतर म्हणजे सगळ्या शेतीकडे किंवा सगळ्या जीवनाकडे बघताना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघा. हं. जे प्रश्न आहे आपले, ते सगळे ते विज्ञानाच्या भाषेमध्ये तुम्ही जर समजून घेतले, तर त्याचे उत्तर तुम्हाला सापडायला लागतील. त्यासाठी तुम्ही स्वतः त्यासाठी जिज्ञासा पहिले तुमच्या मनात तयार व्हायची गरज आहे. त्यानंतर त्या प्रयोग करायची गरज आहे आणि प्रयोग जर तुम्ही सामूहिक पद्धतीने केले, तर त्याला उत्तरं लवकर सापडू शकतात. आणि अशा अर्थाने तुम्ही तुमचा व्यवसायाकडे किंवा जीवनाकडे बघायला पाहिजे. तर हे जे सूत्र होतं ना, हे द्राक्ष शेतकऱ्यांनी अवलंबायला सुरुवात केली आणि त्यातून ते त्या काळामध्ये आहे ना, द्राक्षातले बरेच प्रश्न सुटायला मदत झाली. आणि ती जी काही म्हणजे आपण त्याला संस्कृती म्हणू, त्याचे कल्चर आहे हे तयार व्हायला लागलं द्राक्ष शेतकऱ्यामध्ये. मग त्या पिढीपासून पुढच्या पिढीमध्ये झिरपत-झिरपत आणि एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती आहे ना, ही द्राक्ष शेतकऱ्यामध्ये नैसर्गिक आहे. द्राक्ष बागायतदार संघ हे जे आता पूर्ण महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघ जवळ 35,000 शेतकऱ्यांचं हे पूर्ण एक संघटन आहे. आणि ते इतर तुम्हाला राजकीय संघटनेसारखं नाही आहे. हे पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चाललेलं आहे. लोकं एकत्र बसून चर्चासत्र भरवतायत, तांत्रिक मुद्द्यावर चर्चा करतायत. आपले काय प्रश्न होते ते मागच्या वर्षी त्याच्यावर कोणी काय प्रयोग केले ते समजून घेतायत, सोडवतायत. हे कल्चर तयार होत राहिलं. मग ते उत्पादनाच्या पातळीवर पहिल्या टप्प्यात होतं. नंतर पुढचं ते विक्रीच्या पातळीवर व्हायला लागलं. द्राक्ष म्हणजे एक्सपोर्ट नाशिकमध्ये जास्त हां, झालं. मग नाशिकमधलेच मग आमचे बाळासाहेब जगताप म्हणून शेतकरी, हं. जे यांनी पहिल्यांदा द्राक्ष युरोपच्या बाजारापर्यंत घेऊन जाण्याचं धाडस दाखवलं आणि ते फक्त जिज्ञासेपोटी. व्यक्तिगत त्या माणसाचं ते त्यांना द्राक्ष शेतीला कोलंबसच म्हणतात. तर त्यांनी बाळासाहेब जगताप. जगताप. तर द्राक्ष शेतीचा कोलंबस. कोलंबस. बरं. ज्यांनी ती युरोपची बाजारपेठ शोधली. हं. म्हणजे शोधली म्हणजे काय, तो बाजार होताच, पण हं. धाडस दाखवलं तिथपर्यंत. तिथं जाण्याचं. त्यांच्या मनामध्ये जे होते, की अरे मला म्हणजे कोणी आता त्यांचं ते टॅक्सी बी चालवायचे. असं
शेतीबरोबर पार्ट टाइम. अच्छा. आणि तेव्हा नाशिकमधले एक कोणी कुलकर्णी म्हणून गृहस्थ त्यांच्या टॅक्सीमध्ये बसलेत आणि मग अशा गप्पामध्ये कुठून आलेत व लंडनहून आलेत वगैरे. मग अशा गप्पामध्ये बा तुम्ही काय करता द्राक्ष, तर मग अरे लंडनमध्ये द्राक्ष अशा भावात विकले जातात. अशा गप्पामधून त्यांना का अरे लंडनमध्ये एवढं भावात द्राक्ष विकले जातात. ते क्युरिओसिटी पोटी त्यांना वाटलं मग माझे द्राक्ष लंडनला का जाऊ शकत नाही. मग त्यांनी ते डोक्यात वेड घेतलं. घेऊनच जायचं. आणि मग त्यांच्याच मदतीने ते प्रत्यक्ष द्राक्षाच्या काही पेट्या घेऊन गेले लंडनपर्यंत. नेमके जेव्हा गेले तेव्हा तिथं लंडनमध्ये द्राक्षाचं शॉर्टेज आणि तिथल्या व्यापाऱ्याला "अरे मग जर भारतामध्ये ह्यावेळेस द्राक्ष असतील तर मागवायला काय हरकत आहे?" त्याने त्यांना म्हटलं, "तुम्ही असेल तर पाठवा द्राक्ष अजून म्हणजे 2 पेट्याच्या ऐवजी 1 टन पाठवा." तर ते परत आले तर मग इथं आल्यानंतर आता तेव्हा ते काही जहाजाने तर जायचा विषय नव्हता. विमानानेच एअर इंडियाच्या ऑफिसमध्ये गेले. ते म्हणे, "आम्हाला असं काही आमच्याकडे काही जागा नाही आहेत." मग ते पवार साहेबांना भेटले. मग साहेबांनी "अरे हा शेतकरी असं धाडस करतोय आणि असं काहीतरी नवीन काय घडतंय." मग त्यांनी त्या एअर इंडियाच्या लोकांना सांगितलं, की त्यांना करा मदत. मग ते 2 टनाचे द्राक्ष ते परत घेऊन शिपमेंट ते शरद पवारांनी सांगितलं. हां, पवार साहेबांच्या मदतीने ते झालं. आणि ते गेल्यानंतर मग तिथल्या त्या व्यापाऱ्याला त्याला जे दिसलं, का भारतातले मार्च आणि मे महिन्यात एप्रिल महिन्यात इतर कुठं जगात द्राक्ष नाही इथं आहेत. तर त्यालाही भारतातून द्राक्ष आयातीमध्ये संधी दिसली आणि इकडच्या लोकांनाही दिसलं का ₹1 ₹4 मिळतात. आणि तिथून ते सगळं चालू झालं. आणि मग ते जे वाढलं ते कल्चर वाढायला लागलं. हे 90-92 ची गोष्ट आहे. जेव्हा जागतिकीकरणाचं म्हणजे शरद जोशी पण मोठा म्हणजे यांनी प्रकर्षाने त्याचा पाठपुरावा करत होते. गॅट कराराचं शेतकऱ्यांना सगळ्या बाजारपेठा खुल्या झाल्या पाहिजेत. ते सगळं असं एकमेकांना जुळत गेलं. इतर शेतकऱ्यांना त्या बाजारपेठेचा अर्थ कळाला नाही, जागतिकीकरणाचा अर्थ कळाला नाही, पण द्राक्ष शेतकऱ्याला कळाला किंवा तो असं या जिज्ञासूवृत्तीच्या लोकांमुळे कळाला. आणि त्यातून ते म्हणजे कल्चर जे वाढत गेलं ते 92 पासून तर आतापर्यंत ते पुढं टप्प्याटप्प्याने त्या पिढीतून आता मग आमच्या पिढीमध्ये असं ते अजून पुढचं अधिक स्पष्टता येत जाणं, अजून जास्त अनुभवाने ताकद येत जाणं असं घडलं. आता ते सह्याद्री फार्म म्हणजे फलोत्पादनात बरंच काम करताय तुम्ही. चांगली सुरुवात झालेली. पण आपल्या देशात म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची फळं असून सुद्धा जर परदेशांची बघितलं तर त्यांची आयडेंटिटी एका फळामुळं किंवा त्या फळाच्या व्यापारामुळे जगभर असं ते तसं भारताचं आंबा सोडला तर असं काही बनलं नाही किंवा त्यात पण फार असा व्यवसाय जो आहे. नाही तसं तर पाहिलं तर आंब्यात बी कुठं आपलं काय म्हणजे तुम्ही म्हणाल उत्पादनामध्ये आपलं नाव असेल, हम्म. पण मार्केटमध्ये कुठं नाव आहे? तुम्ही आता जेव्हा म्हणजे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. उत्पादन होणं आणि हा त्याचा म्हणजे व्यापार हापूस होणं. थोडासा माहिती लोकांना. म्हणजे आपण आता जर पाहिलं तर उत्पादनामध्ये आंब्यात तर किती 2,000 पेक्षा जास्त जाती असतील आणि आंब्यामध्ये आपण नंबर 1ला आहोत जगामध्ये. केळीमध्ये सुद्धा आपण नंबर 1ला आहोत. जगात जेवढी केळी तयार होते, ते 21% केळी भारतात तयार होते. पण ती व्यापार पेठ व्यापारामध्ये आपण सगळ्या जागतिक केळीच्या व्यापारामध्ये 0.1% आहेत. म्हणजे नंबर वन उत्पादक असून हां, नंबर 1 उत्पादक असून. असं हे सगळ्याच तुम्हाला पिकामध्ये दिसेल. मग ते तुम्हाला मग मग आंब्यात जगभर आपली ओळख नाही आहे का? काही ओळख नाही. म्हणजे जगाचा जर आंब्याचा बाजार जर पाहिला, हम्म. त्याच्यामध्ये भारतातला फार झालं तर किती 1% 2% वाटा आहे. हापूस आंबा म्हणजे खूप एकदम सगळ्यात बेस्ट व्हरायटी वगैरे हम्म, येते. हम्म. तो हापूस आंबा तुम्ही आता याच्यात युरोपमध्ये गेले, तर तो टोटल आंब्याचं ते जे काही सेल आहे, त्याच्यामध्ये 1% बी नसेल. 90% सेल कोणतं येतं? टॉमी ॲटकिन्स. आंब्याच्या हां, जातीचं हे ही कुठलं आहे? टॉमी ॲटकिन्स ही व्हरायटी म्हणजे ब्राझीलमधून येते, साऊथ अमेरिकेमधून येते, तिकडून येते. ह्या व्हरायट्या ज्या त्या जास्त पॉप्युलर आहेत किंवा ते जास्त मोठ्या प्रमाणात ट्रेड होत आहेत. म्हणजे ब्राझील आपल्यापेक्षा आंब्याच्या बाबतीत पण पुढे आहे. ब्राझील आहेत किंवा म्हणजे म्हणजे साऊथ बाकी अमेरिकेत पण देश. कोलंबियापासून तर पेरूपासून हे सगळे देश केळीमध्ये तसंच आहे. केळीमध्ये आपण एवढं सगळं म्हणतो जेवढं 21% केळी पिकते. पण ॲक्चुअली ग्लोबल ट्रेडमध्ये आपण 1% बी नाही. आणि मेन कोण आहे? तर हे आहेत सगळं इक्वेडोर म्हणून किंवा याच्यामध्ये कॅरिबियन कंट्री, फिलिपाईन्स आहेत. म्हणजे इक्वेडोर सारखा देश छोटा देश व्यापारी हां, याच्यात एवढा भारतापेक्षा पुढे आहे. पण ह्याचं काय कारण असेल? नाही तेच परत ना आपण व्यवसाय म्हणून कधी शेतीला पाहिलंच नाही. राहिलच आपण नाही. कोणत्या पिकाला कधी व्यवसाय म्हणून डेव्हलप केलंच नाही. आपल्याला आपल्या दृष्टीने म्हणजे आपण जे काही पिकवतोय, ते एक तर घरी खाण्यासाठी, शिल्लक राहिलं ते विकायचं. हे पारंपरिक जे काही अजूनही डोक्यामध्ये कल्चर आहे. हम्म, दुसरीकडे सरकार बी आता जे काही पद्धतीने शेतकऱ्याला बघतंय, अन्नदाता अन् हम्म, बळीराजा आणि हम्म. भारतात एवढे 140 कोटी लोक आहेत. त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी आता हे शेतकरी समाज एवढं नाही ते मोठी जबाबदारी मतांसाठी घेतोय. राजकारणी ते नावं नाही देतात. असं हे सगळं जे चाललंय ना सोशल आणि किंवा हे अशा पद्धतीने आपण बघतोय. हार्डकोर कुठं बघतोय आपण? तर एक हे पीक प्रत्येक पीक एवढं याच्यामध्ये एवढी व्यावसायिक संधी आहेत. जागतिक बाजारामध्ये एवढा त्याचा जे काही आहे म्हणजे त्याचा मार्केट साईज आहे. त्याच्यामध्ये आपला मग महाराष्ट्राचा एवढा वाटा आला असायला पाहिजे. त्यामध्ये मग त्याचा आपला ती जो काही रेव्हेन्यू आहे, तो राज्यात यायला पाहिजे. तुम्ही इतर क्षेत्राचा विचार करता. हम्म, ऑटोमोबाईलचा विचार करता, आय-टीचा विचार करता. हम्म.
तर त्याला कसं म्हणजे जागतिक बाजारामध्ये आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री कशी वाढेल, आपलं IT सेक्टर कसं वाढेल, आपलं फार्मा कसं वाढेल आणि ॲग्रीकल्चरला काय बघतात, बोलायला बोलतात तर जागतिक बाजारामध्ये आता भारतीय शेतकऱ्यांनी बी आता त्यांनी हे केलं पाहिजे, हां, म्हणजे ते त्यांचं उद्योग म्हणून आपण उतरलं बघत पाहिजे. नाहीयेत. एकदम म्हणजे थेरॉटिकल बोलणं, पण प्रत्यक्षात कृतीमध्ये खूप मोठा गॅप आहे, धोरणात्मक गॅप आहे. म्हणजे आपल्याकडे बाहेरची कुठली कंपनी आली आणि ती महाराष्ट्रातून गेली तर एवढं बोंबाबोंब होते की ही कंपनी बाहेर गेली, ही कंपनी. पण शेती म्हणजे तो उद्योजक शेतकरी, हा शेतकरी मेला तरी पण त्याच्यावर एवढी चर्चा होत नाही. म्हणजे कंपन्या गेल्या तरी त्याच्यावर एवढं. पण ह्यात मला असं वाटतं की आता जो फळांचा मुद्दा आहे, ड्रॅगन फ्रूट सारखे जे गोष्टी सुरू झाल्यात आता आपल्याकडे, त्याच्यात काय व्यापार दिसतोय लोकांना म्हणजे? नाही, नाही, आता जर पाहिलं ना, तर नुसतं फळं आणि भाजीपाला याचा जर विचार केला तर तुम्हाला कमीत कमी 100 वेगवेगळ्या प्रकारचे हे मिळतील, प्रकार आहेत. मग ते आपले पारंपरिक तुमचं आपलं आंबा केळीपासून तर ड्रॅगन फ्रूटपर्यंत कमीत कमी 50 प्रकारची फळं आणि प्रत्येक फळ एक वेगळी बाजारपेठ आहे. तसंच भाजीपाल्यामध्ये गेलं तर तुम्ही कांदा, बटाटा, टोमॅटोपासून तर अजून 50 गोष्टी येतील. 100 वेगवेगळं प्रत्येक उत्पादन आणि प्रत्येकाची इंडिपेंडेंटली ना त्याची स्वतःची एक बाजारपेठ तयार होत चाललेली आहे. आणि तसं जर हं. पाहिलं प्रत्येकाची जर काही आता जस्ट तुलनात्मक म्हणून जर पाहिलं, आपलं महाराष्ट्रात सगळ्यात मुख्य पीक कोणतं आहे? म्हणजे व्यापारी हं. पीक तर ऊस आहे. तर ते ऊस पिकाभोवती सगळं एवढं राजकारणपासून तर बरोबर. हां. त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, त्याच्यामध्ये पाणी किती मोठ्या प्रमाणात वापर हं. होतोय, हे आपल्याला सगळं माहिती आहे. सगळ्यात जास्त रिसोर्सेस ते पीक हं. वापरतात आणि जवळ 60-70 वर्ष त्या पिकाला सगळं राजकीय पाठबळ मिळाले, भांडवल मोठ्या प्रमाणात मिळालं, सगळं मिळालं. एवढं सगळं करून त्या पिकाची जर तुम्ही मार्केट जर पाहिलं, आज जे काही आहे म्हणजे राज्याची उलाढाल 40,000 कोटीच्या दरम्यान आहेत आणि भारताची साधारण 1.25 लाख कोटीची आहेत. हं. आणि जागतिक बाजाराची पूर्ण ऊसाची 3.5 लाख कोटीची आहेत. म्हणजे आपण पुऱ्या जागतिक बाजारामध्ये 10% महाराष्ट्र आहेत. हं. पण साईज किती 40,000 कोटी. आता त्याची जर तुलना तुम्ही या पिकांशी केली, फक्त याचं जर नुसतं द्राक्ष जर पाहिलं तर 7 लाख कोटीची बाजारपेठ आहे जागतिक बाजारात. ऊसापेक्षा डबलची. म्हणजे त्याचबरोबर संत्रा महाराष्ट्राची? नाही, नाही, पूर्ण म्हणजे जागतिक हां. बाजारपेठ हां. आणि महाराष्ट्र आता साधारण 15,000 कोटीच्या दरम्यान आहे. 15,000 कोटीपर्यंत जो पोहोचलोय ते नैसर्गिकरित्या पोहोचलोय. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर जे काही आता मी सांगितलं मागच्या 30-40 वर्षामध्ये या काही द्राक्ष शेतकऱ्यांच्या पिढ्यांनी 2-4 पिढ्यांनी जे काम केलं त्यातून. काही असं वेगळं पाठबळ सरकारने दिलंय, काही धोरणं नाही, नाही. आखलेत, हो. आणि भांडवल दिलंय, असं काही नाही. नैसर्गिकरित्या लोकांनी आता द्राक्ष शेतकरी तुम्ही जर पाहिलं, तर लोकं पार आता म्हणजे पाणी नाही तर स्वतःच शेततळी करतायत. हं. द्राक्ष असंच पीक आहे की ज्याच्यामध्ये 100% ड्रिप इरिगेशन दिसेल, कुठे पाण्याचा वापर वाया जाणार नाही. सगळंच करतात लोकं स्वतःहून करतात. आणि पण त्याला शिस्तीत काहीच प्रोत्साहन नाही. तुम्ही जर नीटनेटके. त्याला ताकद दिली तर ते ऊसापेक्षा डबल करेल ते. हो, बरोबर. आता काही म्हणजे भागातच आहे ना. 40,000 कोटी ऊस आहे ना, तर त्याला क्रॉस करायला आहे ना, द्राक्षाला फार झालं तर 8 ते 10 वर्ष लागतील, जर नीट धोरणात्मक हे मिळालं तर. हं. आणि जे द्राक्षात आहे तर तसंच संत्र्यामध्ये आहे, तसंच केळीमध्ये आहे, तसंच तुम्हाला डाळिंबात दिसेल, तसंच आंब्यामध्ये दिसेल, तसंच सीताफळात दिसेल, तसंच टोमॅटोत आहे, तसंच कांद्यात आहे. म्हणजे हे एक पीक आहे ना, हे ऊसापेक्षाही जास्त ताकदवान इंडस्ट्री म्हणून उभे राहू शकतात. आणि त्याचं जर मग बाकी तुम्ही जर पाहिलं, रोजगार सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे. तर रोजगार आज खरं म्हटलं तर ग्रामीण भागाचा सगळ्यात मोठा विषय आहे. हं. आणि गावातल्या गावात रोजगार मिळणं आणि तो बी चांगला एक जरा त्याला सन्मानाने नाही का म्हणता येईल का बा तो रोजगार त्याला माणसाला हं. तो आवडेल असा. तर ते सगळं उभं करायला ना ह्या पिकामध्ये संधी आहेत. हे सगळे हं. आता द्राक्षाचं आता सह्याद्रीच्या निमित्ताने इथं 2015ला इथं या जागेवर 15 लोक होतो आम्ही. जस्ट सुरुवात केली तेव्हा कामाला आणि आज इथं 6,500 लोकं काम करतात. 9 वर्षामध्ये एवढा रोजगार तयार होऊ शकतो एका जागेवर आणि त्याच्या मागचं जर तुम्ही पाहिलंत, जे लागलेली भांडवली गुंतवणूक, आता इथे साधारण 600 कोटीची गुंतवणूक झाली असेल. 600 कोटीतून 6,000 रोजगार तयार झाला. तेच इथं शेजारी आमच्याकडं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एचएलचा कारखाना आहे. हं. त्या कारखान्यामध्ये 10,000 कोटीची वरती गुंतवणूक झालेली आहे. हं. तो रोजगार साधारण तेवढाच आहे. म्हणजे इतर 10,000 कोटीची गुंतवणूक करून 6,000 रोजगार तयार होतो आणि ह्या क्रॉपमध्ये, या 600 हॉर्टिकल्चरमध्ये कोटी. 600 मध्ये एवढा 6,000 रोजगार तयार होतं. पाण्याचा वापर, ऊसाला जेवढं पाणी लागतं 1 एकर ऊसाला साधारण 1 लाख लिटर पाणी दिवसाला हं. सरासरी महाराष्ट्र शेतकरी वापरतो. तेवढ्याच पाण्यामध्ये 6 एकर हॉर्टिकल्चर होतं. मग तुम्ही ते डाळिंब घ्या, नाहीतर मग ड्रॅगन घ्या, सीताफळ घ्या, नाहीतर द्राक्ष घ्या. आणि 6 एकरमध्ये एकरी 2 लाख रुपये, 12 लाख रुपये तयार झालेत. ऊसामधून 50,000 रुपये मिळत असतील. हं. म्हणजे जे पाणी ऊसाला वापरलं तर 50,000 मिळतात. तेवढंच पाणी फळपिकामध्ये वापरलं तर 12 लाख तयार होतात. आपण म्हणतो महाराष्ट्राचं पाणी सगळ्यात जास्त मूल्यवान आपली संपत्ती आहे. कारण 80% शेतीला अजूनही कोरडवाहूच आहे. तिला काही बरोबर. शाश्वत पाणी नाही. म्हणजे जे काही मूल्यवान आपलं जे काही आहे, सगळं जेवढं काही आपले रिसोर्स आहेत,
तर तेवढी इफिशियंटली वापरली पाहिजे, त्यानुसार पिकाकडे बघावं लागेल. मग रोजगाराचा मुद्दा सगळ्यात तर मग तशीच जिथं संधी आहे अशीच पिकांना अशी इंडस्ट्री उभं करावं लागेल. तिसरा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे ज्याला डिमांड आहे. आता भारतातून जेवढं निर्यात होतात, तुम्ही जागतिक बाजार जर पाहिलं, भारतातून ॲग्रिकल्चर कमोडिटी निर्यात होतात, तर त्याच्यामध्ये टॉप मोस्ट काय आहे तर राईस आहे. हम्म. 2 नंबरला काय आहे तर बफेलो मीट आहे. 3 नंबरला काय आहे तर आपलं साखर आहे. हम्म. सगळ्यामध्ये जर पाहिलं ना, म्हणजे पाण्याचा अति वापर होणाऱ्या अशा वस्तू आहे सगळ्या. हा, गहू नाही, पण आता तांदूळ काय. बऱ्यापैकी यशस्वी होतो. आता जे काही आपली एक्सपोर्ट आहे, तर जर पाहिलं नीट तर पाणी निर्यात करतो आपण. हम्म. गहू निर्यात करून शेतकऱ्याच्या खिशात काही पैसे येत नाहीत. साखर निर्यात करून काही येत नाहीत. हे उलटं सरप्लस जास्त झालंय. म्हणजे इथं भारतात खपत नाही म्हणून ते पाठवा. आणि ज्याला डिमांड आहे, जिथं व्हॅल्यू तयार होऊ शकते, रुपयाच्या ऐवजी ₹2 मिळू शकतात. अशा सगळ्या ज्या वस्तू आहेत, ते सगळ्या हॉर्टिकल्चर घ्या, सेरिकल्चर घ्या, एनर्जी क्रॉप घ्या, मेडिसिनल घ्या. त्याला काही इंडस्ट्री म्हणून बघितलं नाही आणि त्याला उभं केलं नाही. त्याला ताकद दिली नाही. नाही, मग लोकं तरुणांना खरं तर उद्योग, रोजगार किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी हॉर्टिकल्चरकडे जास्तीत जास्त काम झालं पाहिजे. हॉर्टिकल्चर, एनर्जी क्रॉप, आता एनर्जी हा सगळ्यात मोठा विषय आहे. 25-21 लाखाचं आपण बाहेरून फ्युएल मागवतोय. आता ते जर इथंच जर ती आता बायोफ्युएल हा मोठा विषय झाला. इनोव्हेशन तेवढं झालंय. मग आता प्रत्येक आज त्याच्यामध्ये जे काही पिकं आहेत, सगळ्याच आता म्हणजे ऊसाला बी आता इथेनॉलमुळेच खरं चांगले दिवस हम्म. आलेत. हम्म. पण त्याच्याऐवजी आता ऊसाच्या पेक्षा तुम्ही स्वीट सोरगम घ्या, म्हणजे गोड ज्वारी घ्या किंवा मग तुम्ही आता हे ते शुगर आपल्या सुपर नेपियर आहेत किंवा एनर्जी केन ऊसामधले काही व्हरायटी आहेत, त्याच्या हम्म. फक्त एनर्जीसाठी वापरल्या जातात, पण जास्त उत्पादकता आहेत. बांबू आहेत. हे एनर्जी क्रॉप्स हम्म. की ज्याचं खरं म्हटलं तर जे काही आयात होते, त्याला पर्याय म्हणून होऊ शकतं. आणि या सगळ्यामध्ये काय आहे की शाश्वती येणं, परत एकरी उत्पादकता वाढणं, म्हणजे जो 50,000-60,000 रुपये ऊसातून मिळतात ते 2 लाखाकडे जाणं, तर इकडे शक्य आहे. हम्म. तर हे म्हणजे प्रत्येक पिकाला इंडस्ट्रीसारखं उभं करणं. नाही, आता तुम्ही एवढं सगळं काम केलं, एवढा सगळा ही मोठी यशोगाथा आहे. पण सगळ्यात आम्हाला शेतीविषयी वाचताना म्हणजे हा शेवटचा प्रश्न मला असं वाटतं, की एक महत्त्वाची गरज अजून काय आहे या क्षेत्रात, की शेतीच्या बातम्या असताना की कशा की ह्यानी कमवले 2 कोटी, ह्यानी 2 एकरात असं केलं आणि 5 कोटी कमवले. ह्या ह्या बातम्या खूप बऱ्याचदा खोट्या असतात. बऱ्याचदा ते त्या वर्षातलं यश असतं. पुढं त्याचं काही होत नाही. तर हे सगळं चित्र काय होतं, फसवं आहे. म्हणजे पहिल्यांदा चंदन, मग शेवगा, मग ते शहामृग, मग ते इमू पालन. ह्याच्यात सतत फसत गेला शेतकरी आणि ह्या अशा यशोगाथांनी तर पार वाट लावली. ह्याच्यावर काय करता येईल म्हणजे? नाही, आता हे बघा ना, ही कशी परिस्थिती आहे, म्हणजे आता एक जसं उत्पन्न तुकडा असतं ना, त्याला काय वाटतं कुठेतरी लॉटरी लागावी हं. आणि त्यावेळेला तो लॉटरी तिकीट काढत राहतो, जुगार खेळत राहतो आणि जुगारामध्ये एक सगळ्यांना कळतं ना, की एका माणसाला लॉटरी लागते आणि त्याच्यामध्ये ना आपण 1,00,000 करोडो लोकांनी ना लोक. पैसे घातलेले राहतात. म्हणजे बरोबर. जेव्हा ते 1,000 लोकांना दिवाळं वाजतं, तेव्हा एकाची दिवाळी होते. आता अशी हं. व्यवस्था थोडीच तुम्हाला कोणाला अपेक्षित आहे. बरोबर, बरोबर. शाश्वत उत्पन्न, जे उत्पन्न ते सन्मानजनक बी आहेत आणि ते शाश्वत आहेत. हं. आता आपण नोकरी करतो माणूस, नोकरी करणारा माणूस काय म्हणतो, जे मिळतं त्यांना महिन्याच्या महिन्यात फिक्स येतं, प्लॅनिंग करता येतं, सगळे करतं. मग ते उत्पन्न शाश्वती असले ना, तर आपोआप आहे ना, थोडंसं हं. जीवनाला एक स्थिरता येतं. शेतीमध्ये शाश्वती पाहिजे लोकांना आणि ते उत्पन्न जे आहे ना, ते सन्मानाने जगता येईल. आज शेतीचं उत्पन्न तुम्ही पाहिलं, एकरी ₹10,000 सुद्धा नाहीत शिल्लक, म्हणजे हं. कापूस, बरोबर, सोयाबीनचं बरोबर. काढलं, चांगल्या परिस्थितीमध्ये. त्यात बरोबर. बी पाऊस नाही पडला आणि किंवा अति पडला आणि फटके बसले, तो वेगळा विषय. असं उत्पन्नात कोणाचा सन्मान जगता हं. येईल आणि कोणाला तरी इंटरेस्ट आहे. आता हे जे काही ना, म्हणजे आता हा सगळा तांत्रिक विषय आहे. खरं म्हटलं तर नीट समजून जर घेतलं, म्हणजे व्यवस्थित याने सायन्सच्या भाषेमध्ये, हं. इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये, लॉजिकच्या भाषेमध्ये, तर नक्की समजू शकतात. कुठं हं. जायला पाहिजे, कोणत्या पिकाकडे जायला पाहिजे, जाताना कसं जायला पाहिजे, कशी व्यवस्था करून जायला पाहिजे. आणि ती त्यातून व्यक्तिगत पातळीवर हे शक्य नाही आहे. सामूहिक पातळीवर शक्य आहे. तुम्ही दुधाचं उदाहरण घ्या ना. दूध हे सगळ्यात नाशवंत असलेली गोष्ट आहे. दुधामध्ये 4 तासामध्ये दूध खराब होतं. पण दुधाची बाजार तुलनेने स्थिर आहे. हं. दुधाची बाजार अशी होती का? ₹30 वरून दूध ₹3 आलं. नाही. ₹30 वरून ते आता ₹22-23 कडे येत असेल. टप्प्याटप्प्याने 30 28 होईल, 27 होईल, असं करत येतं. परत वाढत जातं, तसं वाढत जातं ₹1-2 पण कांद्यात, टमाट्यात एकदम अपडाऊन होतं. एका महिन्यात म्हणजे तुम्ही ऐकाल ₹100 रेट आणि पुढच्या महिन्यात ऐकाल का बरं कांदा हं. रुपयावर झाला तर झाला. हे जे जुगारासारखं आहे ना, हे जुगार न राहता ते शाश्वतीकडे घेऊन जाणं. मग दुधाला जर तुम्ही नेऊ शकता शाश्वतीकडे, जे काही हं. एवढा पेरिशेबल असताना बी, तर मग इतर पिकात जमायलाच पाहिजे ना. हां, मग कांदा तर दूध तर खूप 4 टिकतो. तासात खराब होतो. हं. कांदा तुम्ही कमीत कमी 10 दिवस ठेवू शकतात. टमाटर 8 दिवस ठेवू शकतात. मग दुधापेक्षा तर इकडे तर स्थिरता आणणं शक्य आहे ना. पण ते प्रयत्नच केले नाहीत. हं. ते असंच चाललंय, ते वाऱ्यावरचं, म्हणजे एकटाच चाललाय, काहीतरी लढतोय, मग मार खातोय, मग स्टोऱ्या करणारे स्टोऱ्या करत राहतायत.
लोकांना कोणालाच आहे ना, कोणत्या मला नाही वाटत कोणता शेतकरी ना असं नुसतं ज्यांना रात्रीतून श्रीमंत व्हायचे स्वप्न बघतोय. ते पण होऊ शकत नाही. प्रत्येकाला ना एक सन्मान जगता एवढं असतं. आता त्याला कसं घेऊन जायचं हे याच्यामध्ये नीट विचारपूर्वक आहे ना, धोरणाने काम चालण्याची केलं गरज आहे. पाहिजे. मग स्थिरतेकडे जातील. नाहीतर मग जुगार तर कोणीतरी जे करत राहतो आणि मीडियामधले किंवा त्यांच्या आजूबाजूला धंदा करणारे लोक आहे, तर ते तसा वापर करत त्यांना राहतात ती ना. त्या दिवशीचीच बातमी पाहिजे असते. म्हणजे आता ह्याच्यातलं एक मला लक्षात आलेली गोष्ट म्हणजे एकत्र येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती तुम्ही करून दाखवली. आता शेवटचा प्रश्न की तरुण आणि शेतकरी म्हणजे उद्योजक तरुण जे आहेत किंवा शेतकरी तरुण जे आहेत, ज्यांना अजून वेळ आहे, ज्यांना शिकता येईल किंवा ज्यांच्याकडे आहे संधी, त्यांना काय तुम्ही संदेश द्याल? म्हणजे संदेश म्हणण्यापेक्षा काय मित्र नाही म्हणून आता हे बघा सल्ला द्याल? आपली आता परिस्थिती अशी आहे का जो काही शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे, नाही म्हटलं तरी आजही 50% आहेत. म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली. म्हणजे त्याचं सगळं जे काही भवितव्य आहे ते त्या ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेशी जर जोडलेलं आहे. हं. आज असं गुंता तयार झालेला आहे. सोडून बाहेर जायचं. प्रत्येकाला वाटतं शेती सोडून बाहेर मिळालं सरकारी नोकरी पाहिजे किंवा मिळालं तर बा एखादा काही खाजगी नोकरी हं. पाहिजे. पण ज्या प्रकारची सिच्युएशन आहेत, एकतर ऑटोमेशन आता सगळ्या क्षेत्रात व्हायला हो, लागलेत. नोकऱ्या कमी 4च्या ऐवजी एकच माणूस कसं काम करील असं प्रत्येकजण बघतोय. एआय आलंय. ए-आय आलंय. हे हं. सगळं असं आहे. म्हणजे बाहेरच्या इतर सेक्टरमध्ये ऑटोमॅटिकली म्हणजे आज आपण ज्या काळात आहोत, तर बाहेर नोकऱ्या कमी तयार होत राहणं ही परिस्थिती आहे. आता बाहेर पडायला बी अडचणी आहेत आणि आता शेतीमध्ये जे काही गुंते आहेत, याला बी एकटा सोडू शकत नाहीत. हा जे काही आहे ना गुंता, याला हं, मार्ग बरं. हा जो काही आहे ना व्यावसायिकतेने एकत्र येऊन व्यवसाय तुम्ही सोडा. तर याच्यामध्ये जे दिसतंय रोजगार तयार होण्याच्या संधी दिसतायत. म्हणजे मुळात तो गुंता सोडण्याची जागा दिसते. तो चक्र जो तयार झालेला आहे ना, तो हं. भेदायचा तर ह्याच मार्गाने दिसेल. एका जागेवर जर 6,000 नोकऱ्या तयार होऊ शकत असेल, तर आज प्रत्येक तालुक्यामध्ये जर 4 अशा आणि किंवा 10 अशा जर संस्था उभ्या राहत असतील, तर रोजगार किती मोठ्या प्रमाणात तयार होणार. बरोबर. आता काही-काही पिकं अशी आहे ना, का त्याच्यामध्ये ऑटोमेशन शक्य नाही आहे. आता हे बघा तुम्ही आता द्राक्षाचा एक मागाचा मुद्दा का द्राक्ष तुलनेने काय एक्सपोर्ट होतं. का बरं? म्हणजे द्राक्ष हे पीक असं आहे, की ज्याच्यात आता काही कामं जे आहेत, की जे तुम्हाला मॅन्युअलीच करणं आहेत. त्याच्यात तुम्हाला मशीन लावू शकत नाही. हं. द्राक्षाचं कटिंग करणं आहे, द्राक्षाचं थिनिंग करणं आहे, द्राक्षाचं पॅकिंग करणं आहे. तर ह्या कामामध्ये ना कोणी मेकॅनायझेशन करेल, रोबोट लावेल, ते नाजूक एक असं मेकॅनाइज्ड हं, हार्वेस्टिंग जसं सोयाबीनचं केलं आणि किंवा ऊसाचं केलं करू शकत नाही. मशीन करायला जाल तर तुमचं उलटं नुकसान होईल जास्त. हं. तिथं मॅन्युअली करणं म्हणजे अमेरिकेत गेलं ना कॅलिफोर्नियात, तर तिथं मॅन्युअलीच कटिंग आहे, मॅन्युअलीच पॅकिंग आहे. मग तिथला जो आहे, तिथला माणूस जो आहे, दिवसाला त्याला आजचं तासाला $12 म्हणजे तो दिवसाला जवळ-जवळ त्याला म्हणजे एक साधारण $100 तर ₹8,000 त्याला रोज द्यावा लागतो. आणि तेच काम इथं आज आता तर आपण चांगला रोजगार दिला, तर आम्ही इथं सह्याद्रीमध्ये ₹600-700 पर डेचा रोज देतो. तर हं. तो इतर कोणत्यापेक्षा चांगला आहे. तरी पण त्या तिथल्यापेक्षा काम किती जवळ-जवळ 1/10 कॉस्टमध्ये होतं. मग नैसर्गिक संधी झाली ना. म्हणजे हं. तुमचं मनुष्यबळ तुमच्याकडे जे आहेत, त्या मनुष्यबळ जर ते स्किलफुल असेल, तर असे जे काही कामं आहेत, जिथं मेकॅनायझेशन होऊ शकत नाहीत, तिथं तुम्हाला संधी आहे ना. म्हणजे आपल्याला शोधावं लागतील ना. म्हणजे आज बरोबर. चायनाने जसं शोधलं, हं. त्यांनी शोधलं. त्यांनी त्यांच्या बरोबर जे काही 80च्या दशकामध्ये चायनाने एक स्वतःला मॅन्युफॅक्चरिंग हबसारखं केलं. जगाच्या हं. एक फॅक्टरीसारखं. प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांनी सगळं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांचे एक्सलन्स आणत गेले. कॉस्ट कमी करत गेले. लोकांना इतर ठिकाणी अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंग करणारे चायनामध्ये करायला लागले लोकं. बरोबर. ते जे केलं ना, ते भारताला तसं ॲग्रीकल्चरमध्ये विचार करावा लागेल. आणि आता अशी परिस्थिती आहे की चायनावरून आहे ना, खास करून ॲग्रीकल्चर कमोडिटीमध्ये तरी भारताला म्हणजे चायनावरून लोकांना भारताकडे शिफ्ट व्हायचं आहे. असं प्रत्येक आम्ही अमेरिकेबरोबर बघतोय, जपानबरोबर बघतोय, युरोपबरोबर बघतोय. तर त्यांना जे काय आहे ना, म्हणजे प्रत्येकाला भारतामधून आहे ना, जर अशा प्रकारे काही जर तयार झालं, म्हणजे असं जर उत्तर मिळालं, तर लोकांना पण इंटरेस्ट आहे. स्वतः संधी शोधाव्या आपण तयार लागतील. आहोत का? हं. आता इथल्या तरुणाला हा प्रश्न पडायला पाहिजे ना. म्हणजे आपल्याला संधी कुठं आहे ते नीट समजा. त्याप्रमाणे आपण जर ॲक्शन केल्या, तर मग भवितव्य आहेत. बाकी आणि हे दिसतंय म्हणजे खास करून महाराष्ट्रापुढे जर पाहिलं ना, आपण आता एवढी चर्चा केली, तर हे जे काही ठराविक काही कम्युनिटी आहेत, त्याच्या भोवती 100% ऊस पिकासारखेच आहे ना, ऊस 40,000 कोटीची इंडस्ट्री उभी राहिली. तसे तुम्ही हे आता 10 पिकं तरी मी तुम्हाला नाव घेऊन सांगेल. का प्रत्येकामध्ये 50,000 कोटी, 5,00,000 कोटीची नवीन इंडस्ट्री या सगळ्या पिकामध्ये मराठवाडा, विदर्भात, दक्षिण महाराष्ट्रात, कोकणात उभी राहू शकते. आता आम्ही 8 पिकांमध्ये मुख्यतः सह्याद्री फोकस केला आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, आंबा, काजू, टोमॅटो, स्वीटकॉर्न आणि 8ही पिकामध्ये ना प्रत्येक पिकाला आम्ही आता हे बघतोय की हे प्रत्येक पीक आहे ना, हे कमीत कमी 20-25,000 कोटीची इंडस्ट्री म्हणून आहे ना, पुढच्या 10 वर्षात उभं राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये सह्याद्री ड्रायव्हर म्हणून काम करेल. वाह! वाह! आणि आता इथे जर आता आहे, नाशिकमध्ये होतं तेच उद्या विदर्भात व्हायला, मराठवाड्यात व्हायला
गडसुरीत व्हायला काहीच अडचण नाही. मी आता ह्याच्यावरूनच की जशी तुम्ही हे उभं केलंय साम्राज्य, हा एक वेगवेगळे प्रयोग केलेत. असे महाराष्ट्रात भरपूर देशात प्रयोग करणारे लोक असतील, शेतकरी असतील. तर बोलबिडूच्या या व्यासपीठावर आम्हाला या माध्यमातून अशा लोकांची ओळख सगळ्या लोकांना करून देणं, की अशा प्रयोगांची. तर तुम्ही अशा प्रयोगांविषयी आम्हाला सांगत राहा, अशा माणसांविषयी सांगत राहा, की जी योग्य माणसं या माध्यमातून जगासमोर आली पाहिजेत, त्यांचे प्रयोग जगासमोर आले पाहिजेत. नाही आता तुम्ही जर पाहिलं ना मागच्या 8-10 वर्ष काळामध्ये बघतोय, म्हणजे आता लोकांना फक्त मारा दाखवण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने एकदा दिशा सापडली का प्रत्येकजण त्याच्या क्षेत्रामध्ये काम करू राहिलात आणि ते कर्तृत्व दाखवू राहिलात. भरपूर उदाहरणं म्हणजे एवढ्या 7-8 वर्षात एकदम माझा तर 30 वर्षाचा काळ झाला हं. असेल, पण मी एवढ्या 7-8 वर्षातच एकदम 4-5 वर्षामध्ये सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने कामं उभं राहिलेले आहेत. भरपूर मराठवाड्यातले, विदर्भातले आहेत किंवा इकडचं हं. आपल्या दक्षिण महाराष्ट्रातले उदाहरणं भरपूर डोळ्यापुढे येतात. आता आमचं एक हे सुरेश शिंदे म्हणून हिंगोलीला, हं. कळमनुरीला 2015-16ला त्यांची प्रोड्युसर कंपनी चालू झाली. साधं आहे म्हणजे 10वीच्या आसपास शिक्षण झालेलं आहे. पण मुळात एक थोडीशी समज आहे, व्यावसायिक समज आहेत आणि त्याचबरोबर एकदम म्हणजे हार्डवर्क करण्याची एक स्पष्टता असलेला, थोडीशी ती क्लॅरिटी असलेलं व्यक्तिमत्व आहे. ते सुरेश त्यांची आता प्रोड्युसर कंपनी 200 कोटीला ते 5च वर्षात पोहोचलेत. वॉव! हळद आणि पण ते स्पष्टता करायचं कसं, काय? सह्याद्रीचे बरेच लर्निंग त्यांनी समजून घेतले. बऱ्याचशा चुका ज्या सह्याद्रीमध्ये झाल्या त्या टाळल्यात आणि जे काही सह्याद्रीमध्ये योग्य पद्धतीने पाऊल टाकलं तेच टाकलेत. 5 वर्षामध्ये 200 250 कोटीला त्यांचं ती हळद आणि याच्यामध्ये चण्यामध्ये प्रोड्युसर कंपनी पोहोचलेली आहे. वॉव! उस्मानाबादमध्ये एक आपले मराठवाडा दूध म्हणून तिथं एक बाळासाहेब गीते म्हणून आहेत. चांगले ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत. मग चांगल्या डेअरी सेक्टरमध्ये चांगला अनुभव घेऊन स्वतःचा आता शेतकरी उत्पादक कंपनी केलेली आहे. स्पष्टता आहेत. कसं पद्धतीने जायचं दुधामध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे. परत त्यांची डेअरी एकदम चांगल्या पद्धतीने डेअरी ती 5 वर्षामध्ये 100 कोटीच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे. रोहन वॉव! उसळ म्हणून पुरंदरमध्ये याच्यावर अंजीरवर काम करतायत. जसं आता हे फळपिकांची म्हटलं, हं. प्रत्येक पिकामध्ये आता अंजीर तसं म्हटलं तर दुर्लक्षित फळ इतर खूप पिकांच्या. पण ते अंजिरामध्ये एक पुरंदर हायलँड आता एवढा 3-4 वर्षातलाच इनिशिएटिव्ह आहे. पण एकदम असा फोकस बर्लिनच्या फूड लॉजिस्टिक एक्झिबिशन सगळ्यात तसं म्हटलं तर जगातलं टॉपचं एक्झिबिशन असतं. तर तिथं त्यांना इनोव्हेशनचं बेस्ट प्रॉडक्ट इनोव्हेशनचं अवॉर्ड मिळालं. अरे वाह! तर भरपूर असे म्हणजे आता उदाहरणं म्हणजे दिसायला की लागले. आता बोलता तुम्ही सांगितले, पण ही बोलबिडूच्या माध्यमातून आपण जगासमोर आणणार आहोत आणि तुमच्या कायम तुमचं ते मार्गदर्शन त्याच्यासाठी लागेल. खूप महत्त्वाची माहिती कळली आणि तुम्ही जसं म्हणालात, की ₹2000 क व्याज सुरू झालं होतं कर्जातलं पहिल्यांदा आणि त्या 2000 व्याज पहिल्या शेतीच्या अनुभवातून ज्या माणसाला सुरू झालं, त्या माणसाने आज 18 वर्षात 6000 कर्मचाऱ्यांना रोजगार दिला, 6000 लोकांना रोजगार दिलाय या काळात शेतीच्याच जीवावर. ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आणि मला फक्त इंटरेस्टिंग पॉईंट शेवटचं एकच सांगायचं आहे. म्हणजे मी तेव्हा 4% महिना व्याजाने हं, पैसे घेतले होते. कारण कोणी उभंच करायला तयार नव्हतं. म्हणजे हं. शेतकरी म्हणून जे काही म्हणजे जी अवस्था तशी होती. पण आता काळ बदलला आहे तर जी काही ताकदवान व्यवस्था उभी राहिली सह्याद्रीची आणि जी काही आजची परिस्थिती आहे म्हणजे आता चक्र जे फिरलं आहे, हं. त्याचा फक्त तो नमुना म्हणून सांगतो मी. 4% महिना व्याजाने आम्ही मी प्रत्यक्ष पैसे घेतले होते आणि आज तर आम्ही 3.5% वार्षिक दराने सह्याद्रीमध्ये आम्ही भांडवल वापरतो आणि ते पण युरोपच्या एफ-एम-ओ बँक जे आता तसं म्हटलं तर नेदरलँड गव्हर्नमेंटची बँक, हं. गव्हर्नमेंट बँक त्या बँकेने सह्याद्रीला फायनान्स केला आहे. 10 वर्षासाठी फिक्स इंटरेस्ट रेट 3.5% म्हणजे जे कॅपिटल म्हणजे आपण इकडे म्हणतो भांडवल शेतीमध्ये यायला तयार नाहीत. ते भांडवल येण्याचं म्हणजे उलटं आणि ते बी पूर्ण म्हणजे आज रिलायन्स ज्या रेटनी वापरत असेल पैसे, त्या रेटने आम्ही वापरतो. कारण निगोशिएशन पॉवर आली, ताकद आली. ताकद आली तर जग फिरायला सगळं उलटं आपल्या मर्जीप्रमाणे फिरायला लागलं. हं. तर त्याच्यासाठी पेशन्स आणि चिकाटी म्हणजे सगळ्यात घडवून महत्त्वाची आणावं गोष्ट. लागेल. आपल्याला बदल घडवून आणावा लागेल आणि बदल आपोआप नाही घडणार. त्यासाठी पुढाकारच घ्यावा लागेल आणि ते आपला प्रश्न आहे तर आपल्यालाच सोडावा लागेल. आणि तुम्ही म्हणाल तसं, की शेती ही ज्या पटीने फायदा देऊ शकते तो विचार केला पाहिजे, की एका कणसातून म्हणजे हजारो दाणे निर्माण होण्याची ताकद. फार बरं वाटलं. फार मस्त गप्पा झाल्या आणि खूप काही शिकायला मिळालं. धन्यवाद. धन्यवाद. चला धन्यवाद. थँक धन्यवाद.